शेअर नाही शेअर हो ना. बंद कर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नवरात्राच्या मुलाखतीच्या सत्रामध्ये हे आपलं दुसरं सत्र आहे. सोमवारी आपण पहिला विषय बघितला, दळवी काकांनी घेतलेला, की वंदनीय दादांचं कार्य. वंदनीय दादांचं कार्य जेवढं व्यापक आहे की ते दीड तासामध्ये तर पूर्ण होऊ शकत. भरपूर पुढचं कार्य आहे. पण काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात, ते म्हणजे आणि ज्याच्यामुळे आपण सगळ्यांना इथे कशाला आलो. काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये, मेजॉरिटी लोकांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी दुःख होते. तर हे दुःख कशामुळे येतात, तर वंदनीय दादांनी सांगितले जे 5 ऋणानुबंध असतात. ते 5 ऋणानुबंध कोणते आता वर्षातही आपल्याला सांगतील. ते 5 ऋणानुबंध असतात, त्याच्यामध्ये कुठेतरी प्रतिकूलता निर्माण झालेली असते आणि ती प्रतिकूलता निर्माण झाल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात. मग दुःखांचे प्रकार कोणते, तर दादांनी सांगितले असे दुःख असेल ते हे असे प्रकार, हे असे दुःख असेल ते हा प्रकार. ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं काय, तर ऋणानुबंध. तर तो ऋणानुबंध हा विषय आणि नंतर येणारे दुःखांचे प्रकार हा सगळं आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर मग ही दुःख दूर कशी करायची, याला आपण विमोचनं म्हणतो. ओके, ती विमोचनं आणि विमोचनं दुःख दूर केल्यानंतर ती जी जागा आहे त्या जागेमध्ये कोणत्या दीक्षा वंदनीय दादाने आपल्याला दिल्या आणि पुढच्या कोणत्या दीक्षा आपल्यासाठी पुढे ठेवलेल्या आहेत ते आपण पुढच्या सत्रामध्ये बघू. ओके, तर मी वर्षाचा येणा विनंती करतो की त्यांनी सुरुवात करायची. इथे बस. तर येतोय आवाज माझा, ऐकू येतं? तर आज आपण ऋणानुबंध आणि त्यानुसार दुःखाचे प्रकार, जसं काकांनी सांगितलं की दुःखाचे प्रकार महत्त्वाचे नाही आहेत कारण आपण दादाबाबांच्या चरणी आहोत. आज ऋणानुबंध काय तो समजून घेणं गरजेचं आहे, की जेणेकरून हा जो आपला जन्म आहे, ज्या जन्मामध्ये आपल्याला आपले गुरु भेटले तो सत्कारणी लावू शकू आणि त्या जन्माचं सार्थक करू शकू. हा मेन उद्देश आहे. त्यामुळे इहजगतामध्ये आज आपल्याला जो जन्म प्राप्त झाला आहे तो पूर्वीच्या जन्मकर्म व जन्मजन्मांतर या ऋणानुबंधा परत्वे प्राप्त झाला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले 5 ऋणानुबंध आहेत. कुठले, जन्मकर्म, जन्मजन्मांतर, इतरेजन, मातृपितृ आणि देवादिक ऋणानुबंध, असे 5 ऋणानुबंध आहेत. त्याच्यापैकी आपला हा जन्म का झाला आहे तो पूर्वीच्या जन्मकर्म आणि जन्मजन्मांतर या ऋणानुबंधा परत्वे प्राप्त झाला. आता आपल्याला माहिती आहे की जन्म जो आपला आहे तो उत्पत्ती, स्थिती आणि लय, म्हणजे जन्म मधलं जीवन आणि लय म्हणजे परफेक्शन, म्हणजे आपण त्याला मृत्यू म्हणतो. सो असं आपलं जीवन आहे. तर जन्म झाला तो काही कारणाने झाला. मधलं जीवन आपण कसं जगायचं आहे ते आपण ठरवायचं आणि आपल्याला गुरु लाभल्यावर तर ते अजूनच महत्त्वपूर्ण होतं. आणि नंतर मृत्यू. आता जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा त्यावेळी आपल्याबरोबर हा देह निघून जातो आणि जातो तो फक्त आत्मा. इहलोकामध्ये आपण जीवन जगतो, जन्म, उत्पत्ती, स्थिती, लयप्रमाणे. करेक्ट. मृत्यूनंतर परलोक. परलोकामध्ये जेव्हा जातो तेव्हा फक्त आत्मा जातो आणि त्याच्याबरोबर कर्म जातं. या जन्मातलं आणि मागच्या जन्मातलं जे काही आपण केलेलं कर्म आहे तो आत्मा अधिक कर्म एवढंच फक्त परलोकात जातं. देह इथेच हे राहतो. त्यामुळे
हे जे ऋणानुबंध आहेत हे आता कसे येतात ते आपल्याला पुढे बघायचं आहे. तो इहजगतामध्ये आज आपल्याला जो जन्म प्राप्त झाला आहे तो पूर्वीच्या जन्मकर्म व जन्मजन्मांतर या ऋणानुबंधा परत्वे प्राप्त झाला आहे. अशा पूर्वीच्या जन्मकर्म व जन्मजन्मांतरात ज्ञान अज्ञानाने घडलेल्या पातक प्रमादातील प्रखरतेनुसार पुनश्च जन्मप्राप्तीच्या वेळी पूर्वजन्मी घडलेल्या दोषांचे पुनरुज्जीवन करून ते यथोचित तऱ्हेने विमोचित करावे असा सारासार सद्विचार. मी फक्त आधी वाचते मग एक्सप्लेन करते. जन्मजन्मांतराच्या ठिकाणी जन्मप्राप्तीपूर्वी निर्माण होतो व त्या विचारा परत्वे जन्मप्राप्तीसाठी धर्म जातपात इत्यादी विचारात न घेता हे जन्मजन्मांतर आपल्याला आपले कर्तव्य करता यावे व निर्माण झालेल्या जन्मजन्मांतरातील दोषामुळे म्हणजे ऋणानुबंधात जे दोष निर्माण झाले आहेत त्याचे सुलभपणे विमोचन करता यावे अशा ठिकाणी जन्म घेण्यास कारणीभूत होतो. दोष हे पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधामुळे निर्माण झालेले असतात. आता हे एक्सप्लेन करते मी तुम्हाला की आपण जेव्हा जन्म घेतो तुम्हाला सांगितलं तसं आत्मा अधिक कर्म असतं, पण त्या कर्मामध्ये जर का दोष असतील आणि पूर्वीच्या जन्मांप्रमाणे जन्मजन्मांतर म्हणजे पूर्वीचा एक जन्म नाही अनेक जन्म पुनरपी जननम पुनरपी मरणम या फेऱ्यामध्ये अडकून आपण अनेक जन्म घेतले ते म्हणजे जन्मजन्मांतर म्हणजे तुमचं संचित कर्म. त्याच्यामध्ये तुम्ही ज्या काही चुका गेल्या अनेक जन्मांमध्ये केल्या आहेत किंवा सत्कर्म केले आहेत दोन्ही नॉट जस्ट चुका केल्या आहेत किंवा दोष आहेत सत्कर्म अधिक दोष हे जे काही आहे ते जन्मजन्मांतरात अनेक जन्मांचे जन्मजन्मांतरामध्ये तो एका जन्माचं नाही आहे ते संचित आहे त्या आत्म्याचं त्याने जे काही केलेलं आहे गेल्या अनेक जन्मामध्ये ते संचित कर्म आहे त्याचं साठवलेलं कर्म आहे त्याच्यात. जेव्हा आत्मा ठरवतो की माझ्यात काही दोष आहेत आणि मला ते विमोचित केल्याशिवाय यातनं सुटका नाही आहे त्यामुळे आता मला पुन्हा जन्म घ्यायचा आहे तेव्हा स्वतः आत्माच डिसाईड करतो की मला कुठल्या आईवडिलांच्या इथे की जेणेकरून माझे हे जे दोष आहेत गतजन्मांमधले अनेक जन्मांमधले ते मी दूर करू शकेन आणि माझ्या जन्माचं सार्थक करू शकेन असं तो ठरवतो आणि तो स्वतः सिलेक्ट करतो आणि ज्याला परमेश्वर त्याला साथ देतो ईश्वराचा आशीर्वाद असतो त्याला कारण ईश्वर नेहमी आपलं चांगलंच बघत असतो. तर तो आत्मा ठरवतो की मला या मात्यापित्यांच्या ठिकाणी जन्म घ्यायचा आहे मला या धर्मात जन्म घ्यायचा आहे. ते सगळं आत्म्याने स्वतःच्या जन्मजन्मांतरात असलेल्या संचित कर्मावरनं मला या जन्मात काय भोगायचं आहे याच्याप्रमाणे ठरवलेलं असतं. आता जन्मजन्मांतर म्हणजे अनेक जन्मातली सत्कर्म आणि दुष्कर्म ओके किंवा दोष त्याच्यामधले सिलेक्ट पण आत्माच करतो की या जन्मी मला एवढी सत्कर्म आणि एवढे दोष मला भोगायचे आहेत त्यानेच सिलेक्ट केलेलं असतं. त्याच्याप्रमाणे तो माता पिता सगळं सिलेक्ट करून जन्म घेतो की मला किती सुखी जीवन जगायचं आहे हे सगळं त्याने आधी ठरवलेलं असतं. तेव्हा त्याला देहप्राप्ती नसते तेव्हा त्याला फक्त एकच ध्येय असतं की या जन्मात मी माझे सगळ्या दोषांचं हे करून मानवता धर्म किंवा जे काही आहे ते मी चांगल्या तऱ्हेने जगून माझ्या जीवनाचं सार्थक करून जन्म कमी आणेन जन्माची आटणी करेन जे आपली एक आरती आहे ना सो कमी आणत जाईन मी हे जन्म हे त्याने ठरवलेलं असतं आणि त्याच्याप्रमाणे तो जन्म घेतो. त्यावेळी जन्मकर्म म्हणजे काय जन्मजन्मांतर म्हणजे मागील अनेक जन्मांचे सत्कर्म अधिक दुष्कर्म दॅट इज संचित कर्म त्याच्यामधलं सिलेक्टेड कर्म घेऊन आत्म्याने हा जन्म घेतला आहे घ्यायचं ठरवलं आहे ते म्हणजे जन्मकर्म म्हणजे तुमचं प्रारब्ध जे म्हणतो नशीब प्रारब्ध तुम्हीच ठरवून घेतलेलं आहे की माझ्या आयुष्यात आता मला काय हे करायचं आणि माझं नशीब काय असणार की जेणेकरून मला पुढचा जन्म टाळता येईल हळूहळू माझ्या जीवनाचं मी या जन्मी सार्थक करू शकेन. टाळता येईल म्हणू नाही शकणार कारण आपण खूपच केलेले आहेत हे नकळतपणे त्यामुळे पण ते कमी करू शकेल. आता आपल्याला या जन्मात आपले गुरु लाभल्यावर तर हे नक्कीच आपण म्हणू शकतो जर गुरु नाही त्या जन्मात आपल्या बरोबर असतील तर ते कठीण आहे काम पण आपल्याला मिळाल्यावर आपण ठरवू शकतो की काय करायचं ते तुमचं प्रारब्ध कळलं. सो जन्मजन्मांतर म्हणजे संचित कर्म आणि जन्म कर्म ऋणानुबंध म्हणजे तुमचं प्रारब्ध किंवा तुम्ही सिलेक्ट या जन्मात काय भोगणार आहात किंवा काय सुख असो किंवा दुःख
काय भोगणार आहात हे तुम्ही डिसाईड केलेलं, दॅट इज युअर जन्मकर्म ऋणानुबंध. कळलाय तुम्हाला? सो जन्मजन्मांतरामधनंच जन्मकर्म सिलेक्ट झालेलं आहे या जन्मासाठी. ओके. जेव्हा आता आपण आई उदरात असतो आणि तो आत्मा जन्म घेतो, 9 महिने गर्भसंस्कार होऊन, त्याच्यानंतर जे ऋणानुबंध जोडले जातात ते जन्मानंतरचे, हे जन्माआधीचे ऋणानुबंध, जन्मानंतरचे ऋणानुबंध आहेत मातृपितृ. ज्या आईवडिलांना आपण सिलेक्ट केलं आहे जन्मासाठी त्यांचा मातृपितृ ऋणानुबंध, त्या आईवडिलांचे जे नातेवाईक आहेत, जे आपले मामा मामी काका काकी सगळे झालेले आहेत, त्यांच्या ह्याने आलेला म्हणजे इतरेजन ऋणानुबंध. आणि आपण या जन्मी गतजन्मामध्ये आपण अनेक धर्मांमधनं आलो असू, कधी ख्रिश्चन असू, कधी मुसलमान असू, कुठल्याही धर्मातनं आलो असू, पण या जन्मामध्ये आपण जर सिलेक्ट केलं की मी हिंदू धर्मात, त्या आत्म्याने सिलेक्ट केलं असेल आणि तो त्याचा जन्म हिंदू धर्मात झाला, तर या जन्मी त्याला हिंदू धर्माचे सगळे संस्कार पाळायला हवेत. दॅट इज देवाधिक ऋणानुबंध या जन्मापुरता. तर हे जे मातृपितृ, इतरेजन आणि देवाधिक ऋणानुबंध जे आहे ते फक्त या जन्मापुरते लागू आहे. पण जेव्हा आपण हे जीवन पूर्णपणे जगून पुन्हा आपण लयाला जाऊ किंवा परफेक्शनला जाऊ, तेव्हा त्याच्यानंतर जे येणार आहेत ते या जन्मातले मातृपितृ, इतरेजन आणि देवाधिक ऋणानुबंध जर तुम्ही त्याच्यात दोष निर्माण केले असतील तर त्या आत्म्याबरोबर जाताना जन्मजन्मांतरामध्ये ॲड झाले. दिस इज हाऊ इट गेट्स ॲडेड कम्प्लीट. आणि ते कमी केले तर तुमचे पुढचे जन्म कमी कमी होत गेले. कळतंय तुम्हाला? त्यामुळे कसं आहे की या जन्मी आपल्याला 3 ऋणानुबंध मिळाले, जन्मजन्मांतरामधनं जन्मकर्म होऊन ते 2 जन्माआधीचे ऋणानुबंध, असे 5 ऋणानुबंध आपल्याशी जोडले गेले. पण या जन्मात जर तुम्ही त्याचं सार्थक नाही केलं तर हे 3 जे ऋणानुबंध या जन्माचे, मातृपितृ, इतरेजन आणि देवाधिक, हे तुमच्या जन्मजन्मांतरामध्ये नेक्स्ट जन्मासाठी आत्म्याबरोबर जन्मजन्मांतरात काउंट झाले. कळतंय कसं चक्र आहे? म्हणून ते पुनरपी जननम पुनरपी मरणम म्हटलेलं आहे. त्यामुळे ती जी मधली स्थिती आहे, जन्म आणि मृत्यूच्या मधली स्थिती, म्हणजे जे जीवन आपण जगतो ते कसं जगायचं आणि ह्याच्या दोषांची कशी कमी करायची आणि सत्कर्म कशी वाढवायची, हा मुख्य उद्देश आहे. म्हणजेच जीवनाची सार्थकता आहे. आणि आपल्याला गुरु लाभल्यावर तर आपल्या गुरुंनी तर आपल्याला खूपच काही दिलेलं आहे, म्हणजे आपल्या योग्यतेपेक्षा सगळं आपल्याला जास्त मिळालेलं आहे. आणि त्यामुळे जर आपण फक्त गुरु हे आपल्या आयुष्यात प्रमाण मानून ते प्रत्येक कृती करताना फक्त एवढाच विचार करायचा, हे दादांना आवडेल ना, दॅट्स ऑल. ते जेव्हा आपल्यामध्ये होईल ना आणि त्यांच्याबद्दल तो 100% विश्वास, मग आयुष्यात चांगलं घडू दे किंवा वाईट घडू दे, काही असू दे, ते तुमच्या प्रारब्धाप्रमाणे घडतंय. ते एवढं जे हातच गेलं असतं ते बोटावर दादा आपल्याला निभावतं, तर ते थोडंफार तर आपल्याला सहन करावं लागणारच आहे. पण हा विश्वास की माझ्या आयुष्यात जे घडतं आहे ते माझे गुरु घडवत आहेत आणि ते माझ्या भल्यासाठीच घडवत आहेत. आज माझ्या मनाने मला जे वाटतं आहे ते मला मिळालं नाही तरी त्यांना माहिती आहे मला काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं आहे, जेणेकरून माझ्या जन्माचं सार्थक हो. नको त्या वासना मी फक्त गोळा करत राहणार नाही. आपण इथे येतो ते फक्त ऐहिक सुखासाठीच येतो. बरोबर. सुरुवातीला जेव्हा आपण आलो, फार क्वचित जण असतील ज्यांना पारमार्थाची आवड आहे म्हणून गुरुमार्गात आले. आपण सगळे तर ऐहिक सुखामध्ये कुठेतरी सुखाची कमतरता झाली म्हणून येतो की नाही. मग त्यामुळे तेव्हा जेव्हा आपण इथे येतो तेव्हा आपल्याला ऐहिकच हवं असतं. आपण हा विचार केलेला नसतो की मला काहीतरी जीवनाचं सार्थक करायला मला पारमार्थिक घ्यायचं, पण गुरु ते आपल्याला नकळतपणे सगळं देतात. तर हे सर्कल कळलं ऋणानुबंधांचं आणि कसा या जन्मीचं 3 ऋणानुबंध पुन्हा पुढच्या जन्मी जन्मजन्मांतरामध्ये ॲड होतात ते. सो संचित कर्म म्हणजे कुठलं कर्म, कुठला ऋणानुबंध? आपण त्याचं नाव काय, गेल्या अनेक जन्मांचं जे आपलं हे आहे नाही, जन्म जन्मांतर त्या नावातच आहे बघा. जन्म जन्मांतर, अनेक जन्मामधनं जी आपण सत्कर्म दुष्कर्म केली आहेत ती म्हणजे आपली संचित कर्म. आणि ती जन्म जन्मांतरामध्ये, एक जन्म नाही, जन्म जन्मांतरामध्ये
आणि जन्म कर्म म्हणजे आपण या जन्मात जे सिलेक्ट करायला घेतलेलं आहे की या जन्मात मी हे एवढं भोगणार आणि एवढं सुख भोगणार, एवढं दुःख भोगणार, हे जे ते आपलं प्रारब्ध म्हणजे नशीब घेऊन आपण आलो ते म्हणजे जन्म कर्म. ते एका जन्मापुरतं आहे, नावातच आहे त्याच्या जन्म जन्मांतर आणि जन्म कर्म. हे जन्माआधीच आणि जन्मानंतरचे आपण ज्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतो त्यांच्याप्रमाणे आलेला मातृपितृ नावच सांगतं. त्याच्यानंतर इतरे जन, त्या आई वडिलांचे जे नातेवाईक ते आपले नातेवाईक, त्यांचे मित्र ते आपले मित्र, हळूहळू इतरे जन, पुन्हा आपण मोठे झाल्यावर आपण अजून जोडू ते मित्र, सगळे इतरे जन ऋणानुबंध. आणि थर्ड देवाधिक ऋणानुबंध. देवाधिक ऋणानुबंध जन्मजन्मांतरामध्ये अनेक जन्मांचा आहे, तो वेगवेगळ्या धर्मामधला असू शकतो. पण या जन्मात जर मी हिंदू धर्मात घेतला आहे जन्म, तर मग हिंदू धर्माचे संस्कार सगळं तो आपला देवाधिक ऋणानुबंध. कळलंय हे? त्यामुळे नावं पण नीट लक्षात ठेवायची. म्हणजे उगीच आपण हे नाही, कन्सेप्ट जर आपल्याला प्रॉपर कळला ना, जन्मजन्मांतरामध्येच ते नाव आलेलं आहे की अनेक जन्म. कळलं? म्हणजे विसरायला होणार नाही. जन्मकर्म म्हणजे नशीब आपलं, या जन्मात आपण जे भोगणार आहोत ते. कळलं? सो जन्मकर्म आणि जन्मजन्मांतर हे जन्माआधीचे ऋणानुबंध. 5 ऋणानुबंधापैकी जन्मकर्म आणि जन्मजन्मांतर हे जन्माआधीचे ऋणानुबंध, मातृपितृ, इतरे जन आणि देवाधिक हे जन्मानंतरचे ऋणानुबंध. आणि जेव्हा आपण हे जग सोडून जाऊ तेव्हा हे जे 3 ऋणानुबंध आहे हे जन्मजन्मांतरामध्ये ॲड होऊन पुन्हा ते जन्मजन्मांतरात गेले. कळते? मग ती सत्कर्म पण गेली आणि दुष्कर्म पण. ऋणानुबंधात प्रतिकूलता कशी निर्माण होते? प्राप्त जन्म, पूर्वीच्या अनेक जन्म, मला फक्त आहे ना वेळ, कारण 8:30 आहे ना. ऋणानुबंधात प्रतिकूलता कशी निर्माण होते? प्राप्त जन्म पूर्वीच्या अनेक जन्मकर्म व जन्मजन्मान परत्वे असतो. बरोबर? म्हणजे आपलं जन्मकर्म, मातृपितृ, इतरेजन आणि देवाधिक या जन्मातलं जे काही आपण अर्धवट ठेवलं आहे किंवा अपूर्ण राहिलं आहे ते जन्मजन्मांतरामध्ये पुन्हा जाऊन साठतं पुढच्या जन्मीसाठी. त्या अनेक जन्मात सत्कर्म पण करतो आपण आणि पातक प्रमाद पण आपल्या हातून घडतात. काही जाणतेपणाने घडतात, काही अजाणतेपणाने घडतात. सगळे काही आपण मुद्दामच करतो असं नाही. अजाणतेपणाने घडलेल्यानं हे नाही आहे, त्याची फक्त पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही आहे. पण जाणतेपणाने तरी आपण गुरुमार्गात आल्यावर कुठलाही प्रमाद करायला जाऊ नको. त्याला प्रमादच म्हणतात, गुन्हा. कारण तुम्हाला माहिती आहे याचं काय फळ आहे, सगळं काही माहिती आहे, तरीही जाणून बुजून तुमच्यातला तो दोष तुम्ही दूर करायला मागत नाही आहात. आणि आपल्याला एस्पेशली का लागू आहे? कारण आपण इथे आल्यानंतर आपण आलेलो ऐहिक सुखासाठी, हे पण एक्सप्लेन करणं लगोलग गरजेचं आहे. कारण आपण इथे आलेलो ऐहिक सुखासाठी, बरोबर आहे. दादांनी आपली विमोचनं केली, त्याच्यामध्ये वंशविमोचन आलं, कर्मविमोचन आलं आणि ऋणमोचन आलं. वंशविमोचन हे जे आहे ते आपल्या जन्मकर्मामध्ये जे काही दोष आहे त्याच्याप्रमाणे आहे. आणि कर्मविमोचन आहे जे आपण जगतोय जीवन, ज्याच्यामधले दोष आहेत जन्मजन्मीचे त्याच्याप्रमाणे आहे. आणि ऋणमोचन म्हणजे जे तुम्हाला डिटेलमध्ये पुढच्या ह्याच्यात समजेल. ऋणमोचन हे ऋणानुबंधांपरत्वे आलेले दोष. या सगळ्याचं दादांनी आपल्याला विमोचन करून घेऊ. दादांनी त्यासाठी 36 वर्षाची तपश्चर्या केली आहे, पण आपल्यासाठी त्यांनी काहीच नाही ठेवलं आहे. माझ्या भक्तांना हे जमणार नाही तर त्यांना फक्त मी ओंकार साधना, दैनंदिन प्रार्थना, शक्तिपीठ प्रार्थना, मुलाखत साधना, एवढी सिंपल सगळं ठेवलेलं आहे. त्याच्यामधनंच आपलं सगळं निराकरण होणार आहे. एवढं सिंपल आपल्याला दिलेलं आहे. कळलं? तर त्याच्यामधनं आपले हे दोष विमोचित होणार आहे. त्यामुळे आपण जेव्हा पहिल्यांदा येतो तेव्हा आपल्याला फक्त ऐहिक हवं असतं आणि ते लवकरात लवकर कसं मिळेल हे आपण बघत असतो. पण या ऋणानुबंधामध्ये जन्मजन्मांतरामध्ये आपण अनेक जे काही हे केलं आहे त्याच्यानुसार एक ऋणानुबंध प्रखर होतो आणि तो या जन्मामध्ये येतो आपल्याबरोबर. तो जो ऋणानुबंध आहे त्याची प्रखरता किती आहे त्याच्यावर आपलं विमोचन किती फास्ट होणार आहे किंवा किती वेळ लागणार आहे ते विमोचन व्हायला हे घडत असतं. पण आपल्याला घाई असते त्याचं लवकर झालं ह्याचं, कारण आपण फक्त कंपॅरिझनच करतो. कारण आपल्याला तेव्हा तर काहीच माहीत नसतं सुरुवातीच्या काळात, नंतर हळूहळू हे ज्ञान होतं.
पण जेव्हा आपण येतो तेव्हा माझं लवकर झालं पाहिजे. तिचं माझ्यावरती आली होती, तिचं झालं आणि माझं नाही झालं. पण त्याच्या मागे हे आहे की तुम्ही गतजन्मांमध्ये तुमचा जो ऋणानुबंध प्रखर झाला त्याच्यात इतकी प्रखरता, इतके दोष आहेत की ते दादांना काढायला वेळ लागतो. ते तुम्हाला त्याच्यातली दोष काढून तुम्हाला ते पुन्हा ऋणानुबंध जोडून द्यायचे आणि परमार्थाला लावायचं, हे त्यांचं हे असतं. त्यामुळे तो वेळ लागत असतो, पण आपल्याला तो धीर नसतो आणि आपण मग गुरुमार्ग बदलतो किंवा दुसरीकडे निघून जातो. हे नकळतपणे आपण गुरूंवर दाखवलेला अविश्वास आहे. तर याच्या पुढे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की माझं जे काही मी घेतलेलं आहे कामकाज, त्या कामकाजाला मला वेळ लागतो आहे, कारण माझ्या त्या विमोचनाला वेळ लागतो आहे, कारण माझे कुठला तरी ऋणानुबंध खूप प्रखर आहे. जन्मजन्मांतर जनरली असतो आणि मग त्याच्यामधला दोष काढून त्याला जुळवून तुमच्या ह्याच्याशी द्यायचं, या जन्माशी, या देहाशी. आणि हे देहाचं जे भांड आहे ते स्वच्छ करून द्यायचं, जेणेकरून ते दोष सगळे निघून गेले आणि ऋणानुबंध आले की पुढचं जीवन तुम्ही चांगल्या तऱ्हेने जगाल, गुरूंना अपेक्षित असं जगाल, ते भांड खराब न करता. म्हणून आणि ते भांड खराब होऊ नये याच्यासाठी आपल्याला साधनं दिली आहे. आरती साधना, मुलाखत साधना आणि ओंकार साधना. कळतंय? तर ह्याच्यामध्ये आरती साधनेमधनं रेग्युलरली आलो जेव्हा येतो तेव्हा आपले दोष विमोचित होतात, जर का आपण काही केले असतील आरती साधना याची. ओंकार साधनेमधनं दिवसाला 24 तासामध्ये आपण जर का काही अजाणतेपणी किंवा जाणतेपणी काही दोष निर्माण केले असतील त्याचं विसर्जन होतं. आणि मुलाखत साधनेमधनं पण तुम्हाला ज्ञान मिळतं जगायचं कसं, हा जन्म कशा तऱ्हेने आपल्याला व्यतीत करायचं आहे याचं ज्ञान मिळतं आणि त्याच्यातनंही तुमची विमोचन केलं जातं. आणि अनुष्ठान हे जे आहे हे 15 दिवसाला पौर्णिमा आणि अमावास्येला ठेवलेलं आहे. आपण तेही सिरियसली, कारण आपल्याला त्याच्यातली कळत नाही की काय आहे. जेव्हा तुमचं भांडं स्वच्छ करून दिलं आहे आणि तुम्हाला या सगळ्या दिल्या आहेत, प्रतिमा दिलं आहे, अनुष्ठान दिलं आहे, ओंकार साधना करायला दिली आहे, तर त्या ज्या पौर्णिमा आणि अमावास्येचं अनुष्ठान जे आहे ते गेल्या 15वड्यामध्ये आपण जर का काही केलेलं असेल, आपल्यात दोष निर्माण झाले म्हणजे किती बघा, दैनंदिन आहे, आरती साधनेला येतात तेव्हा आहे, पुन्हा मुलाखत साधनेला येतात तेव्हा तुमच्यातले दोष, पुन्हा जर का काही कुठे तुम्ही गडबड केली असेल तर ते व्यवस्थित करण्याची दादांनी सोय करून ठेवलेली. आणि प्लस पुन्हा तुमच्या अनुष्ठानामध्ये की पौर्णिमा आणि अमावास्या म्हणजे मागील 15 दिवसाचे तुमचे जे काही ऋणानुबंधामध्ये दोष निर्माण केले असतील, काय झालं असेल तर ते पुन्हा काढून टाकले जातात. इतकं दादांनी आपल्या नकळत आपल्याला पारमार्थिक जीवनाला लावलेलं आहे. पण पारमार्थिक जीवनाला लावताना फक्त देवदेव किंवा असं नाही आपल्याला सुचवलेलं. आपल्याला जी काही साधनं दिलेली आहे ती इतकी 35 मिनिटं मॅक्स आहे ओंकार साधना, अनुष्ठान. त्यामुळे त्याच्यामधनं आपल्याला इतकं परमार्थाची आपल्याला गोडी दादांनी लावलेली आहे. आणि त्याच्या आधी हे सगळं द्यायच्या आधी त्यांनी आपलं हे देहाचं भांडं स्वच्छ केलेलं आहे. सगळी विमोचनं कुठली कुठली सांगितली, वंश विमोचन, कर्म विमोचन आणि ऋणमोचन, ज्याद्वारे तुमच्या इथे संतती, संपत्ती, विद्यानाश हे जे काही दोष तुमच्या कुटुंबामध्ये होते, तुमच्यातलेच नाही काढलेत त्यांनी, तुमच्या कुटुंबातले पण ते दोष काढले आणि तुमचं भांडं स्वच्छ करून पुढे याच्या पुढ्याच्या अशा चुका करू नका. आता गुरुमार्गात सांगितल्याप्रमाणे तुम्ही जीवन व्यतीत करा. तुमचे आचार, विचार, उच्चार हे गुरुमार्गाला अपेक्षित असे असले पाहिजे. इतका सिंपल हे दिलेलं आहे. आपल्यावर कसलीच जबाबदारी ठेवलेली नाही. आपल्याला फक्त आपण जे जीवन जगतोय ते या विचारांपरत्वे चांगल्या तऱ्हेने जगायचं आहे, दुसऱ्यांना मदत करायची आहे. पैशाने नाही जमली तर तुमची मग 10 वेळा मी ते सांगते, आपल्याकडे जिव्हा हे माध्यम दिलेलं आहे, त्याने तुम्ही कोणा 2 शब्दाचे आधार दिलात कोणा व्यक्तीला, तरी ती व्यक्ती जेव्हा त्या दुःखात असते तेव्हा त्याला ते 2 शब्द पण खूप काही देऊन जातात. हेच आपल्याला दादांनी शिकवलं आहे. मानवता धर्माचं पालन करा आणि त्यातूनच तुमच्या जीवनाचं सार्थक होणार. इतकं सिम्पल आहे. कळलं? म्हणजे मी आत्ताच एक्सप्लेन का केलं लगोलग, पुढे जाऊन कदाचित ते पुन्हा हे होईल म्हणून आत्ताच ते ऋणानुबंध एक्सप्लेन करताना सांगितलं. प्राप्त जन्म, पूर्वीच्या अनेक जन्मकर्म व जन्मजन्मांपरत्वे असतो, त्या अनेक जन्मात सत्कर्म पण केले आहेत आणि पातक प्रमाद पण घडले आहेत.
सारासार सद्विचार, जन्मजन्मांतरात ज्ञान अज्ञानाने घडलेल्या पातक प्रमादातील प्रखरते परत्वे पुनश्च जन्मप्राप्तीच्या वेळी या दोषांचे पुनरुज्जीवन करून ते यथोचित तऱ्हेने विमोचन करणे, तसेच सत्कर्म संचय करणे. म्हणजे एकदा आपला देहाचं भांडं स्वच्छ करून दिल्यानंतर, सगळी विमोचनं दादांनी कामकाजाला केल्यानंतर, त्या वेगवेगळ्या सेवा देऊन आपल्याला ते करायला लावल्यानंतर जे आपल्याला प्रतिमा मिळतात, तिथून आपली जबाबदारी सुरू होते. तिथून दादांची जबाबदारी तिथे थांबली. त्यांनी सगळं काही आपल्याला करून दिलं. आता आपली जबाबदारी आहे की आपण याच्या पुढे आपण कसे वागणार आहोत, आपण आपला कसा जीवनाचा विकास करणार आहोत, हे आपल्यावर आहे. तरीही दादा असतातच मागे. जेव्हा आपण चुकीचं वागतो, तुम्हाला जाणवत असेल, एक तर आपल्याला आतून आवाज येतो की चुकलं हा तुझं, हे आपले दादाच आपल्याला जागं करत असतात. त्यातूनही आपण दुर्लक्ष केलं तर एक फटका बसतो आणि तिचं ट्रॅक चेंज झालेला असतो, परत सरळ ट्रॅकवर आणून सोडतात तुम्हाला. इतकं आपल्याला, म्हणजे ते म्हणत नाहीत की जाऊ दे मी ह्यांचा किती वेळ बघत बसू, असं गुरु तर म्हणत नाही. गुरु तर म्हणतात नाही, एकदा तुम्ही माझ्याकडे आलात, आता तुम्ही माझे झालात, आता मी तुम्हाला सोडणार नाही. ते उंदीर असतो ना पिंजऱ्यातला, एकदा पकडला गेला की तुम्हाला काही ना काही तुम्हाला दाखवून, ब्रेडचा तुकडा काय, पण तुम्हाला बाहेर पडू देणार नाही. तसंच आपल्या गुरुमार्गात एकदा दादांनी त्यांच्या याच्यात घेतलं छत्रछायेत की त्यांचा गुरुकृपाशीर्वाद, तुम्ही हे सोडून जा, इकडनं बाहेर दुसरीकडे जा, कुठेही जा, दादा तुमच्याबरोबर कायमच असणार. आणि याच्यासाठी पुन्हा हे जेव्हा आपण ह्या जन्मी आपल्याला गुरु लाभले, हा जन्म जेव्हा आपला हे होईल आणि पुढच्या जन्मामध्ये आत्मा जेव्हा कर्म घेऊन जाईल, त्यासाठी दादानी पुढील जन्मी पण तुम्हाला गुरुमार्गी होता यावं म्हणून 25% तुमचं कर्म स्वतःकडे ठेवून घेतलेलं आहे, की जे सत्कर्म, की जेणेकरून तुम्ही कसंही वागलात तरी पुढचा जन्म अजून तुम्हाला ते सावरणार. कितीतरी थॉट प्रोसेस दादांची आहे त्याच्यामागे, आपल्याला त्याच्यामधलं काहीच माहीत नाही. आपण या सगळ्याचा विचार पण न करता फक्त दादांनी सांगितलं तसं आचार विचार उच्चार जगायचं, मानवता धर्माचं पालन करायचं, दुसऱ्यांना जमेल तेवढी मदत करायची. पैशानेच नाही, आपण शब्दाने मदत करू शकतो, तेवढी केली तरी. इथे आपण बसतो, मी 10 वेळा तुम्हाला सांगते, इथे जेव्हा बसतो तेव्हा नवीन जेव्हा लोक येतात इथे, तेव्हा त्यांना माहीत नसतं की बाहेरच्या हॉलमध्ये पण तेवढाच दादांचा आशीर्वाद आहे. आपल्याला काय वाटत असतं, आतल्या हॉलमध्ये बसायला मिळायला हवं, बरोबर. नवीन असतात, जुनं झाल्यावर आपल्याला कळतं बाहेर पण तेवढंच आहे आणि आत पण तेवढंच आहे, पण नवीन असताना असं वाटत असतं. आपण जेव्हा आता जुने झालो तेव्हा आपण जेव्हा बसतो तेव्हा आपण आपलं पुस्तक, मी, माझं पुस्तक, माझी पर्स, माझा विडा, एवढी जागा घेतल्यानंतरच मी बसणार. आणि कोणी सेवक सांगायला आल्यावर अशा तऱ्हेने बघत असतो आपण की काय सांगताय आम्हाला, काय आम्ही जुने आहोत, किती जुने असा किंवा नवीन असा. जेव्हा तुम्ही फक्त स्वतःपुरतं बघताय आणि बाहेर कुणी नवीन व्यक्ती बाहेर आहे जिला आतमध्ये यायचं आहे, तिला आत यायला तुमच्या या ह्याच्यामुळे मिळत नाही आहे, हे तुमच्या आतनं नकळत घडलेलं चूक आहे ना तुमच्या आतनं घडलेली. त्याच्याऐवजी माझं मी, मला लागेल तेवढी मिनिमम जागा घेऊन, माझ्या बाजूला विडा ठेवून, पर्सेस बाहेर ठेवून किंवा इथे कुठे बाजूला ठेवून, जर ती जागा दुसऱ्यांसाठी आपण तयार केली आणि दुसऱ्याला तो लाभ घेता आला आणि त्याला जो आनंद होईल, तो आनंद तुमच्यापर्यंत पोचणार आहे. कारण त्याला तो आनंद झाला की मला आत बसायला मिळालं. उद्या तो जुना झाल्यावर त्यालाही कळणार आहे की बाहेर बसून काय आत बसून काय सेमच आहे, पण तोपर्यंत आपण त्यांना हे सुख देऊ शकतो ना. मग ते आपल्या हातात आहे की नाही, पण आपण करतो का असा विचार? नाही करत. हा विचार करणं म्हणजेच दुसऱ्यांबद्दल विचार करणं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यासाठी आपल्याला अगदी खूप मोठं आणि मी श्रीमंत असं काहीच नाही. कळतंय तुम्हाला? या छोट्या गोष्टींमधनं आपण दुसऱ्याला सुख देऊ शकतो. फक्त तो विचार आपल्या ठिकाणी येत नाही. हा विचार आपण जेव्हा दादाबाबांचा सतत विचार करू ना, की त्यांना काय आवडतं, त्यांना काय केलेलं आवडेल, तेव्हा मग हे सुचायला सुरू होतं. तोपर्यंत आपण फक्त मी, माझं आई, माझं सुख, माझं सगळं मला मिळालं पाहिजे, लवकर मिळालं पाहिजे. पण तुम्ही जितकं दुसऱ्याला सुख देणार तेवढं दुपटीन ते तुमच्याकडे परत येणार आणि त्याने तुम्हाला सुखशांती समाधान लाभणार आहे. हा फंडाच कळत नाही आपल्याला.
तेव्हा तो मनात एकदा घालून घेतला की आपल्याकडनं बाकी आपल्याला काहीच करायचं नाही, दादांनी आपल्याला काहीच ठेवलेलं नाही आहे करायला, फक्त हे जो मधलं जीवन आहे अशा तऱ्हेने व्यतीत करायचं आहे, जाणून बुजून चुका करायच्या नाही आहे. आणि ज्या काही नकळतपणे, आता हे काय बसणं ही काही चूक नाही आहे, म्हणजे ती अजाणतेपणे होते, आपल्या ते इथे पोचत नाही आहे म्हणून होते. पण जेव्हा कोणीतरी तुम्हाला सांगतं तेव्हा तरी ते रिअलायझेशन आलं पाहिजे. तेव्हा जर की तुम्ही कोण सांगणार आहे असं जर असेल तर मग आपण दादांना फॉलो नाही करत, कुठेतरी आपण आपल्यापुरतंच बघतो आणि आपल्याला आपल्या गुरूंचे आचार विचार उच्चाराप्रमाणे जगायचं की आपसूक तुम्ही लोकांना सुख देणार आहात. कळतंय? सो सत्कर्म संचय करणे हे जे आत्ता इथे होतं की यथोचित तऱ्हेने विमोचन करणे, जे दादांनीच करून देत आहेत आपल्याला, आपल्याला काही ठेवलेलं नाही. मग पुढचे साधनं यूज करून आपल्याला आपलं पुढचं जीवनातली विमोचनं, म्हणजे पहिलं तर कम्प्लिटली दादा करून देत आहेत तुम्हाला. तुमच्या या देहाचं भांड पूर्णपणे स्वच्छ दोषविरहित करून दादा पहिलं देत आहेत कामकाजानंतर. कामकाजानंतर प्रतिमा मिळाल्यावर ती जबाबदारी आपल्याकडे येते. तेव्हा विमोचन जे करायचं आहे ते ओंकार साधनेमधनं, मुलाखत साधनेमधनं, दैनंदिन प्रार्थना म्हणून, अनुष्ठान मांडून अशा तऱ्हेने स्वतःची स्वतः करायची. बरं, फक्त तेवढंच करून नाही की आम्ही, मग काही लोक सांगतात की आम्ही आता केवढी ओंकार साधना, आम्ही किती, तसं नाही. त्याच्या जोडीला तुम्ही आचार विचार उच्चारांची जोड दिली की आपसूक ती पारमार्थिक उन्नती तुमची सुरू झाली. आपल्याला प्रपंचात राहून परमार्थ करायचा आहे, म्हणजे आपल्याला आपलं सुख हवंच आहे, पण ॲट द सेम टाईम आपल्याबरोबर दुसऱ्यालाही सुख देता आलं पाहिजे. हे जेव्हा होईल तेव्हा प्रपंचात राहून परमार्थ म्हणजे काय, फक्त देवाचं नाव घेत राहिलं म्हणजे परमार्थ नाही. माणसाची सेवा केली, दुसऱ्याला आधार दिला म्हणजे पण तो परमार्थच आहे दादांच्या दृष्टीने. कळतंय? त्यामुळे तसेच सत्कर्म संचय करणे म्हणजे हा छोट्या छोट्या गोष्टींमधनं सत्कर्म संचय करत जायचा. त्याप्रमाणे जन्म घेणे, योग्य ठिकाणी आई वडील, जात, धर्म, कुळ इत्यादी पाहून, हे मी एक्सप्लेन केलं आहे तुम्हाला. आत्मा जन्म घेतो, पण जन्म झाल्यानंतर त्याच्यात ते लक्षात राहत नाही. जेव्हा हा देह मिळतो तेव्हा मी वर्षा, माझा आत्मा काय म्हणतो ते सगळे ऋणानुबंध चिकटल्यानंतर मातृपितृ इतरजन हे ते कंपॅरिझन सगळं काही आपण आत्मसात केल्यावर दोषांनी भरून टाकलं, मग मी वर्ष. हा जो हे होतो त्याने आपण विसरतो की मी का जन्म घेतला, तो आत्म्याने. कळतंय? जन्म झाल्यानंतर ज्या गोष्टींची निवड आपण केली आहे त्याविषयी वैचारिक खंत बाळगल्यास अथवा अयोग्य आचरण केल्यास आपल्या ऋणानुबंधांमध्ये कमतरता निर्माण होते, म्हणजेच प्रतिकूलता निर्माण होते. ही प्रतिकूलता जेव्हा आपल्या कर्तव्यपूर्ततेच्या आड येते तेव्हा दुःख निर्माण करण्यास कारणीभूत होते. म्हणजे काय की मी आत्मा, मी वर्षा नाही, मी आत्मा, मी आत्म्याने काही ठरवून जन्म घेतला, मी सिलेक्ट केलं माझं जन्मकर्म आणि आईवडिलांच्या पोटी जन्म घेतला आणि मग पुढे माझं सुरू झालं इतरही जन, मी मोठी होत गेलेलं. त्यामुळे बाळाला कधीही हे नसतं बघा, त्याच्यात कंपॅरिझन विकार कधीही नसतात, ते प्युअर असतं. जसजसे आपण मोठे होत जातो तसं आईवडिलांमुळे म्हणा, इतर जनांमुळे म्हणा, शाळेमध्ये बाकीच्या फ्रेंड्समुळे म्हणा, हळूहळू आपल्यामध्ये ती कंपॅरिझन हे ते, मग आपल्यातले वाईट दोष सुरू होतात. तिथे आपल्याला जपायला पाहिजे. एस्पेशली आपण गुरुमार्गात आला. आधी मी म्हणणार नाही, कारण आधी आपल्याला हे ज्ञानच नाही आहे तर आपण वागणार कसे, बरोबर. पण आपल्याला ह्या जन्मात गुरुप्राप्ती झाली आहे, ह्याच्यासारखं भाग्य नाही आहे. मग आता आपण मात्र व्यवस्थित वागायला पाहिजे. आधीचं जे काही वागलो ते गुरूंनी आपल्याला पूर्ण गतजन्म आणि आता 7 पिढ्यांपर्यंत त्यांनी केलं आहे. फक्त तुमचं कुटुंब नाही, तुमच्या 7 पिढ्यांचं पूर्ण विमोचन दोषरहित तुम्हाला करून ठेवलेलं आहे. मग एवढं सगळं आपल्याला करून दिल्यावर आपण आपल्या हाताने पुन्हा ते नाही हे करायचं, ते तर आपल्या हातात आहे ना, तेवढं आपण केलं पाहिजे. विविध ऋणानुबंधांमध्ये जी प्रतिकूलता निर्माण होते ती खालीलप्रमाणे. ओके, आता जन्मकर्म ऋणानुबंध. गरजेपेक्षा अधिक अन्न वस्त्र निवाऱ्याची प्राप्ती झालेली असताना त्यात आनंद न मानता इतरांच्या सुखांशी तुलना करून प्राप्त सुखांचा अनादर केल्याने त्यामुळे पुढील जन्मातील प्राप्त झालेल्या कोणत्याही सुखात आनंद निर्माण होत नाही. जन्मकर्म म्हणजे काय, आत्म्याने सिलेक्ट केलेलं आहे
की मी या जन्मात काय भोगणार, काय सुख भोगणार, काय दुःख भोगणार, त्याने केलेलं आहे. करेक्ट? हे जन्मकर्म ऋणानुबंध आहे. आता आपल्याला जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा मिनिमम ज्याप्रमाणे आपल्या जन्मजन्मांतरात आपण तरतूद करून ठेवलेली आहे सत्कर्माची दुष्कर्माची, त्याप्रमाणे मिळणार. पण मिनिमम जर का आपलं सत्कर्म व्यवस्थित केलेलं असेल, ते दुष्कर्म पण आहे पण सत्कर्म पण केलेलं आहे, तर त्या दृष्टीने तुम्हाला तो जन्म घेता येतो. आणि तो जन्म जेव्हा आपण घेतो ना, तेव्हा त्या जन्मजन्मांतरामधलं 50% सत्कर्म खर्ची पडतो. कारण तुम्ही सिलेक्ट करता, या जन्मात मी सुख भोगणार आहे, या जन्मात मी काय करणार आहे, काय करणार. सो सगळं सिलेक्शन तुमचं आहे. त्यामुळे गतजन्मात जे जन्मजन्मांतरामध्ये तुमचं सत्कर्म आहे त्याच्यातलं 50% सत्कर्म जन्म घेण्यासाठी खर्ची पडतं. कळतंय? मग तुम्हीच ठरवलं आहे की मला अन्न वस्त्र निवारा सगळं काही मी आज हे चांगल्या तऱ्हेने भोगणार, मला या आईवडिलांच्या सुखसंपन्न आईवडिलांच्या पोटी जन्म घ्यायचा आहे, खाऊन पिऊन सुखी, श्रीमंत नसतील पण खाऊन पिऊन सुखी, हे सगळं तुम्ही ठरवून आला. ओके, आता आल्यानंतर तुम्हाला अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, सगळं काही छान तऱ्हेने तुमचं चाललेलं आहे. पण तुमची मैत्रीण आहे जी रोजची गाडीने येते, तुमच्या आईवडिलांकडे गाडी नाही आहे, ते तुम्हाला आणून पायी चालत सोडतायत किंवा स्कूटर असेल तर स्कूटरने आणून सोडतायत. पण तुमची मैत्रीण आहे ती रोजची गाडीने येते, तिचं ते बघून माझे आई बाबा असे का नाहीत, ती लहान तरी आहे, लहान नाही, मोठं झाल्यावरचं हे घ्या, लहान मुलांना तेवढं तरी कळत नाही, ते नकळतपणे घडलेलं आहे. पण आपण जेव्हा मोठं होतो तेव्हा म्हणतो की त्या काय गर्भश्रीमंत आहेत, त्यांच्याकडे केवढं सगळं आहे, आणि आपण बघ कायम असेच जगणार आणि असेच मरणार, मध्यमवर्गीय. तुम्हीच सिलेक्ट केलेलं होतं की तुम्हाला या जन्मात काय करायचं आहे. पण जे अन्न वस्त्र निवारा मिनिमम गोष्टी ज्या तुम्हाला हव्या आहेत त्या तुमच्या सॅटिस्फाईड झालेल्या आहेत, तुम्ही आनंदाने सुख भोगतायत. पण अधिक लालसा जी आहे दुसऱ्याचं बघून तुम्हाला होणारी, ती तुमच्या दुःखाला कारणीभूत होते. म्हणून तुम्ही या जन्मात ते सुख भोगतच नाही आहे. बरोबर? कारण तुम्ही सुखी नाहीच आहात. दुसऱ्याशी कंपॅरिझन, त्याच्याकडे गाडी आहे माझ्याकडे नाही आहे, शेजाऱ्याने गाडी घेतली आपल्याला दुःख होतं, अरे त्याने गाडी घेतली तर त्याच्या आनंदात आनंदी व्हा ना. तुमचीही कधीतरी वेळ येईल, आणि नसेल तर ते तुमच्या भल्यासाठी असेल. काहीतरी तुम्हाला दुसरं दादांनी जास्त दिलं असेल म्हणून गाडी देत नसतील, काहीतरी असेल. जे काही ते देणार आहेत ते आपल्या भल्यासाठी आहे. ते आपल्या मनासारखं असेल असं नाही, पण आपल्या भल्यासाठी नक्कीच आहे. हा विचार जेव्हा आपल्या ठाई आपण ठेवतो तेव्हा आपली कंपॅरिझन थांबते, आपलं सगळं काही थांबतं, आणि जे आहे त्या प्राप्त स्थितीमध्ये आपण आनंदी राहतो. पण असं आपण करतो का? नाही. हे जे इतरेजन सगळे ऋणानुबंध आहे, इतरेजन बदले, त्यांच्यामधलं त्यांचं सुख बघून आपण दुःखी होतो, त्या सुखात सुखी नव्हता आपण दुःखी होतो, आणि मग म्हणतो या आईवडिलांच्या पोटी का जन्म घेतला, मी त्यांच्या घेतला असतं तर त्याला काय मिळतंय ते सगळं मला मिळालं असतं. झालं, तुमच्या आत्म्याने जे सिलेक्शन केलेलं होतं त्याला तुम्ही हा देह मिळाल्यावर ते सगळं विसरलाय आणि नको त्याच्या मागे लागलाय. त्यामुळे तुम्ही या जन्मात पण सुखी नाही आहात, कारण दुःखच सारखं, ह्याच्याशी कंपॅरिझन त्याच्याशी कंपॅरिझन, हे नाही ते नाही ते नाही, म्हणून हा जन्मही सुखी नाही आहे. बरं, पुढील जन्मांची तरतूद या जन्मी अतिप्रयत्नाने करावी असं जे दाता सांगतात त्याचं हे इथे आहे की या जन्मी तर तुम्ही सुखी नाहीच, पण गुरु समजा आपल्याला लागले नसते तर पुढच्या जन्मामध्ये हे जे सुख प्राप्त झालेलं होतं त्याचा तुम्ही अनादर केलात म्हणून पुढच्या जन्मी तेही मिळणार नाही आहे. कळतंय? आपण हा जन्म तर दुःखी झालाच, पण पुढील जन्मांचीही तरतूद नाही केली कारण आपण अनादर केला या जन्मात जे आपल्याला मिळालंय त्याचा. असे ऋणानुबंध प्रखर होतात. म्हणून आपण जे मिळालंय त्याच्यात सुख मानून राहिलं पाहिजे. आपल्या आयुष्यात दादा जे करतायत ते आपल्या भल्यासाठी करतायत हा 100% विश्वास गुरूंवर पाहिजे. कळतंय? का सांगते? कारण ह्या जन्मात तर तुम्ही नाही ऐकलत, नाही फॉलो केलं तर दुःखी राहणारच आहात. ते सुख शांती समाधान देत आहेत पण ते आम्हाला घ्यायचंच नाही आहे, कारण आमचे आचार विचार उच्चार आहेत गुरूंना हवे तसे नाहीच आपण करत आहोत. त्यामुळे तुम्ही या जन्मात दुःखी आहे. या जन्मात निदान अन्न वस्त्र निवारा गरजेपेक्षा जास्त होता, पुढच्या जन्मात कदाचित तोही नसेल, त्याच्यापैकी एक नसेल किंवा तिन्ही नसेल, यू डोंट नो. म्हणून
प्रतिकूलता काय निर्माण होते तर या जन्मात सुखशांती समाधान नाही आणि प्राप्त झालेल्या त्यामुळे पुढील जन्मातील प्राप्त झालेल्या कोणत्याही सुखात आनंद निर्माण होत नाही. पुढच्या जन्मी कदाचित तुम्हाला हे पण मिळेल, अन्न वस्त्र निवारा पण मिळेल, पण पुढच्या जन्मात तुम्ही अजून दुःखी व्हाल, कारण अजून तुमची कंपॅरिझन वाढलेली असेल, कारण तो प्रखर झाला दोष. तर या जन्मात त्याला तुम्ही प्रखर केला कंपॅरिझन करून. तो जेव्हा पुढच्या जन्मात ऋणानुबंध परत्वे जाईल तेव्हा तो अतिप्रखर होऊन जाणार आहे. त्यामुळे पुढच्या जन्मात मिळणार नाही किंवा मिळालं तरी त्यात तुम्हाला सुख मिळणार नाही, कारण तुम्ही त्याचा दोष मागच्या जन्मामध्ये निर्माण केलेला आहे. तुमच्या आत्म्याने ज्या कारण परत्वे जन्म घेतला होता की मला या जन्मी भोग कमी करून, दुष्कर्म कमी करून, सत्कर्मांचा संचय करून या जन्माचं सार्थक करायचं आहे, लोकांना मदत करायची आहे, मानवता धर्माचं पालन करायचं आहे, पण हे तुम्ही केलंच नाही. त्याच्यामध्ये ॲडिशन घातलीत की हे आईवडील कशाला, ते कशाला, सगळी कंपॅरिझन करून, बरोबर. म्हणजे सगळ्यात मिळालेल्या ह्याचा अनादर केला. तो अनादर दोष म्हणून पुढच्या जन्मात गेला, जन्मजन्मांतरात ॲड झाला, तो पुढच्या जन्मकर्मात आला आणि त्यावेळी तुम्हाला पण सगळं मिळून देखील सुख नाही. कळतंय कसं ऋणानुबंध प्ले होतं. म्हणून ऋणानुबंध परत्वे दोष निर्माण करायचे नाही आहे, त्याच्यात सुख मानायचं. जन्मजन्मांतर जन्माचे सार्थक होण्यासाठी आपल्याला योग्य धर्म, जात, ज्ञाती, आईवडील प्राप्त झालेले असतात. आपल्या जन्माबद्दल आदर वाटून घेता प्रत्येक गोष्टीत चिंता निर्माण केल्यामुळे या जन्मात सुख, आता मी सांगितलं तसं आई वडील धर्म, मी माझा हिंदू धर्मात का झाला, ख्रिश्चनांचं किती चांगलं आहे, त्यांच्या मिशनरीज आहेत, हे आहेत, ते. हिंदू धर्मात आत्म्याने ठरवलं होतं ना जन्म घ्यायचा. तुमच्या देहाला वाटतंय आता हे बाजूचं बघून की त्यांचा धर्म किती चांगला आहे, म्हणजे तुमच्या धर्माचा तुम्ही अनादर करताय, त्याच्यात सुख नाही आहे. आई वडील, ह्या आई वडिलांच्या पोटी का जन्म घेतला, त्यांच्या का नाही झाला. मातृपितृ ऋणानुबंधामध्ये दोष निर्माण तुम्हीच केलात, जे की तुमच्या आत्म्याने सांगितलं. आणि आतून कधी कधी आवाज येत असतो आपल्याला, पण ते आपण ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. इतके आपण त्या आजूबाजूच्या या वातावरणाने आणि त्याच्यातलं जे काही ऐहिक सुख आहेत त्याच्यामध्ये रमलेलं असतं की आपल्याला त्या आत्म्याचा आवाज येत नाही. तो रडत असतो की अरे नाही, हे असं नको वागू, पण ते आपण ऐकायला हेच नसतं, कारण ते दोषच प्रखर झालेले असतात. कळतं तुम्हाला. मग आपल्याला गुरूंनी आपल्या गुरुमार्गात सगळं करून दिलेलं आहे, ते ह्याच्या पुढे हे नाही करायचं, एवढं तरी आपण करू शकतो. आपण जे काही अज्ञानाने आधी वागलो, कोण 20 वर्षावर आला असेल, कोण 40 वर्षावर आला असेल, तर 40 वर्षाचे दोष सगळे काढून पुन्हा ऋणानुबंध जोडून दिलेले आहेत. कोणाचे 20 वर्षाचे काढून दिलेले, ते सगळे जेव्हा जोडून दिलेले आहेत त्याच्या पुढे तरी आपण आता असं वागणं चुकीचं आहे. कळतंय. लेमॅन लँग्वेजमध्ये का सांगते मी की आपल्याला काय करायचं हे लक्षात आलं पाहिजे, कारण ते वलय, मग ते आत्मा, मग ते देहिक जीवन, मग त्याच्या बाजूला जन्मकर्म, मग जन्मजन्मांतर, हे सगळं आपल्याला कळायची गरज नाही. ते 5 ऋणानुबंध आहेत, पण गुरुंनी जेव्हा तुमची विमोचनं केली तेव्हा सगळ्या ऋणानुबंधाच्या आधी तुमच्या देहिक माध्यमाच्या जवळ गुरुवलय आणून ठेवलेलं आहे. तुम्ही जे जे दोष करणार आहात, जे चुका करणार आहेत, गुरु विसर्जित करणार आहे. पण गुरु आहेत म्हणून आपण काहीच सुधारणा करायची नाही आणि सगळं गुरुवर टाकायचं, हे नाही बरोबर. तुम्हालाही तुमच्यात सुधारणा केली पाहिजे. ते आपल्याला बघतातच आहे, ते आपल्याला सगळं आपलं हे करतातच आहे, म्हणून आपण काहीच सुधारायचं नाही. माझं दैहिक माध्यम मी चांगलं करून दिलेलं पण पुन्हा खराबच करणार आहे पूर्वीच्या विचारांनी, मग कसं होईल. ते आपल्या हातात आहे. म्हणून ती पुढचा जो विकास आहे तो तुमच्या हातात आहे. आत्म्याकडनं परमात्म्याकडे जाण्याचा जो विकास आहे तो आपल्या हातात आहे. कळतंय. संतती प्राप्त, त्यामुळे पुढील जन्मी सुख, शांती, संपत्ती, संतती सगळं काही मिळालं तुम्हाला, ओके, तरी त्यात चिंता निर्माण होते. म्हणजे तुम्ही मुलांमुळे खुश नाही, संपत्ती असेल तरी काहीतरी वेगळीच असेल, त्यामुळे त्याचंही प्रेशर की काळा पैसे आहे किंवा वॉटेवर जे काही, कारण तुम्ही दोषच निर्माण केलेले आहेत. त्यामुळे जे काही तुम्ही या जन्माबद्दल अनादर केलात म्हणून पुढच्या जन्मी ते सगळं मिळून देखील त्याच्यात चिंता आहे किंवा त्याच्यात दुःख आहे, दोनापैकी एक. ती चिंता आवाजवी असते, पण त्या कळण्या इतकी आपली हे चालत नाही, कारण आपल्याला तेवढं हे ज्ञान होत नाही त्या देहाला.
मातृपितृ आपले हात ज्ञानाने संपत्तीने स्वर्गाला टेकलेत, या जन्मी तुम्हाला सगळं काही खूप छान मिळालं असा व्यर्थ पण त्याच्याबद्दल गर्व निर्माण करून आपल्यापेक्षा वयाने ज्ञानाने कर्तृत्वाने वडील असलेल्या व्यक्तींबद्दल आदरभाव पूज्यता नम्रता असण्याऐवजी त्याची निर्भत्सना आणि अनादर केल्यामुळे मातृपितृ ऋणानुबंधामध्ये दोष निर्माण होतात. कळते? त्यामुळे पुढील जन्मी जन्मदात्या आई वडिलांपासून आता पुढील जन्मी काय होतं त्याचा परिणाम, त्यामुळे पुढील जन्मी जन्मदात्या आई वडिलांपासून तर सुख नाहीच, पण जरी तुम्ही विद्यावान असाल धनवान असाल खूप मोठ्या पोस्टवर असाल, पण जो आदर तुम्हाला मिळायला हवा तो आदर तुम्हाला मिळत नाही. धनवान झालात तरी लोकांना तुम्ही आदरणीय वाटत नाही. म्हणजे कळतं, या जन्मात तर गेलंच, पुढच्या जन्मात पण तुम्ही त्याची तरतूद करून ठेवली. कळतंय? पुढच्या जन्मी समजा गुरु नाही मिळाले, आपले दादा आहे पण असे अनेक गुरुमार्ग आहेत, समजा नाही ते कॅरी फॉरवर्ड झालं आणि गुरु नाही मिळाले, तर तुम्हाला कोण काढणार याच्यातनं बाहेर? मग या जन्मी जेव्हा तुम्हाला तुमचे गुरु मिळाले होते तेव्हा तुम्हाला नीट वागून नीट आचार विचार उच्चार गुरुमार्गाप्रमाणे करून सगळं करून जीवन व्यतीत केलं असतं, तर पुढच्या जन्मी तुम्हाला सत्कर्माचा संचय जास्त होऊन दोष थोडे कमी झाले असते. करेक्ट? तर हे जीवन आपल्याला आता व्यतीत करायचं आहे आणि ते ऋणानुबंध कसे दोष निर्माण करतात आणि त्याचा पुढील जन्मांवर काय परिणाम आहे हे समजून घेतलं की लेमॅन म्हणून आपण सामान्य माणूस म्हणून कसं जगायचं हे आपल्याला कळेल, रादर दॅन ते मोठमोठे कॉम्प्लिकेटेड वलय आणि हे ते आहेतच, ती समजून घ्यायची आहे, पण ती कधी कधी ती आपल्याला नाही समजत, ती पारमार्थाची लँग्वेज. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं हे न समजल्यामुळे आपण गोंधळून जातो आणि जे चुका करतो त्या चुका आपल्याला करायच्या नाही. ते ज्ञान तर हळूहळू येईलच तुमच्याकडे जसजसं होईल तसं. पण एक सामान्य माणूस म्हणून मला गुरुचरणी आल्यानंतर आता काय करायचं आहे, माझं जीवन मला कसं व्यतीत करायचं आहे आणि ते का करायचं आहे, तर हे या जन्मात तर दोष निर्माण करतो, पुढील जन्मांसाठी त्याची तरतूद करून ठेवतो आणि आपण दैनंदिन प्रार्थना रोज म्हणतो, पण त्याच्यातला त्या ओळीचा अर्थ समजत नाही. तो हा आहे की ऋणानुबंधा परत्वे दोष निर्माण करू नका, पुढील जन्मांची तरतूद करा. कळतंय? आता जीवनामध्ये आपल्याशी परिचित झालेल्या इतरे जनांशी प्रेमाचे असलेले हितसंबंध काही कारणाने दुरावतात, ते विसरून जाणे हे आपले कर्तव्य असून तसे न करता आपण त्यांच्याबद्दल जन्मभर अनादर अपशब्द अवहेलना करीत असतो. पुढील जन्मी ते विचार, आता हे झालं या जन्मात, ओके. इतरे जन भरपूर आहेत, कोणा मित्राशी संबंध बिघडतात आपले, किंवा आपले सासू सासरे म्हणा किंवा आई वडील म्हणा किंवा भावंड म्हणा, कोणाशी तरी आपले संबंध बिघडतात. मग ते बिघडल्यानंतर आपण दरवेळेला म्हणतो, आणि एस्पेशली सून सासूचं जर एक्झाम्पल घेतलं तर ते इव्हन लागू आहे, म्हणजे आत्तासुद्धा लागू आहे. कळतंय? तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, त्या असं वागतात ते हे करतात, आपण फक्त बोलत राहतो की त्यांनी असं केलं त्यांनी हे केलं. आपण निगेटिव्ह बोलून बोलून तो ऋणानुबंध निगेटिव्ह करत चाललो आहे, इतरेजन ऋणानुबंधामध्ये दोष निर्माण करत चाललो आहे. ओके. पण त्याच्याऐवजी आपल्या सासूबाईंनी आपल्यासाठी काही चांगलं पण केलं असेल, आज त्या काही कारणाने वेगळ्या वागत असतील, काहीतरी झालं असेल, मग ते चांगलं केलेलं लक्षात ठेवून जिथे आपला त्यांचा हे निर्माण झालेला आहे, तेढ निर्माण झाली आहे, ती दादांना सांगून की त्यांनाही चांगली बुद्धी द्या आणि मला त्यांच्याबद्दल चांगलं बोलण्याची बुद्धी द्या आणि त्यांना पण चांगली बुद्धी द्या, चांगलं वागू द्या. हे जर करून तो ऋणानुबंध तिथेच संपवला, रादर दॅन ते अशाच वागतात, त्या आता कायम तसंच करत असतात, होतंच ते, म्हणजे इन्क्लुडिंग मी, हे होतंच. पण हे आपल्या तेव्हा लक्षात येत नाही की हे असं करायला पाहिजे. तर तेच सांगतायत की कर्तव्य असून आपले हितसंबंध काही कारणाने दुरावतात. ओके. कोणाशी चांगले असतात आणि नंतर जीवन जगताना ते दुरावतात, ते विसरून जाणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांनी जे चांगलं केलं आहे तेवढंच लक्षात ठेवून जिथून आपला वाद सुरू झाला आहे तिथून विसरून जायचं त्या व्यक्तीला आणि आपल्यापासून थोडं दूर ठेवायचं, त्याची निंदा नालस्ती करायची नाही
आणि आपण जायचं नाही आणि दादांजवळ प्रार्थना करायची त्यांच्याबद्दल, आणि मला पण असे विचार येऊ देऊ नको की मी त्यांच्याबद्दल काही बोलतो. हे एवढं करायचं आणि चांगलं जे आहे मात्र ते सगळ्यांना सांगायचं. असं होतं. थँक्यू. थँक्यू. तसे न करता आपण त्यांच्याबद्दल जन्मभर अनादर, अपशब्द, अवहेलना करीत असतो. हे झालं या जन्मी. म्हणजे आपण कायम निंदा नालिस्ती, म्हणजे आपले उच्चार गेले, बरोबर. आपली वाचाशक्ती आपण बिघडवली त्याच्यामागे. दादांनी सांगितलेले आपण आचार उच्चार विचार नाही पाळत आहोत. या बाबतीत पण म्हणजे ही किती छोटी गोष्ट आहे बघा. आणि एस्पेशली मी ते नात्यासंबंध सांगितलं जिथे मेनली तेढ असते. बाकीचे तर काही काही ऋणानुबंधाप्रमाणे होतात, आई वडिलांशी पण वाद होतात, पण जे जनरल रिलेशन आहे की जिथे हे होतं आणि आपण चांगलं केलेलं विसरून जाऊन फक्त ते असंच तसंच ते जे आहे त्यांनी आपल्या या जन्मात तर आपण, कारण व्यक्ती मोठी आहे आपल्यापेक्षा, वयाने मोठी आहे, आदराने मोठी आहे, रिलेशनने आदरणीय आहे, पण आपण तिचं ते काहीही पाळत नाही आणि फक्त बडबड बडबड करतो. या जन्मी तर दोष निर्माण झालाच. ती व्यक्ती बघितली की आपल्याला राग येतो, म्हणजे तुमचं समाधान निघून गेलं. आणि पुढच्या जन्मी तुम्हाला, पुढील जन्मी ते विचार आपल्याकडे येऊन आपले आई वडील, भाऊ बहीण यांच्याविषयी आपल्याला प्रेम वाटत नाही व कुटुंब व्यवस्था विस्कळीत होते. यालाच भाऊबंदकी म्हणतात. म्हणजे या जन्मात आपण हे केलेलं पुढच्या जन्मात कुठल्या ऋणानुबंधाने आपल्याशी ते जोडलं जाणार आहे माहीत नाही. मग अशा वेळी आपल्याला आपल्या आईवडिलांशीच पटत नाही, भाऊ बहिणींशीच पटत नाही. ती जी इतरे जन आहे ती वेगवेगळ्या ह्याने आपल्या जीवनात परत आलेली असते. आपल्याला माहीत नाही ती कुठल्या ह्याने जोडली गेली आहे, कुठल्या दोषाने जोडली गेली आहेत किंवा कुठल्या सत्कर्माने जोडली गेली, पण ती पुढच्या जन्मात पुन्हा अशांतता निर्माण करतात. कळतं. देवाधिक जन्मजन्मांतरातील ऋणानुबंधांचे विमोचन व्हावे या दृष्टीने हा जन्म प्राप्त झालेला असतो. आपण ज्या धर्मात जन्माला आलो तो श्रेष्ठ व इतर कनिष्ठ असे मानणे, तसेच स्वतः काहीच देवधर्म दानधर्म न करता समाजातील इतर कोणी ते करत असतील तर त्याची निंदा नालस्ती, चेष्टा मस्करी, बुद्धिभेद करणे, त्यामुळे पुढील जन्मी जेव्हा अडचणी निवारणार्थ देवधर्म धर्माचरण गुरुभक्ती करण्याची इच्छा होते तेव्हा मनाची स्थिरता निर्माण होण्यास व मनःशांती प्राप्ती निर्माण करण्यात अडथळा निर्माण होतो. म्हणजे काय, इथे हा जन्म आपण घेतला, गेल्या जन्मी आपण कुठल्या दुसऱ्या जन्मात असू, आपण आपल्या धर्माचं, हिंदू धर्माचं तरी आपण पालन करतो का? आपण नाही करत. तेच मात्र आपण दुसऱ्या मुसलमानांना, ह्यांना त्यांना लगेच बडबड करतो, ह्यांच्या हे काफिर असतात, हे असेच असतात, तसेच असतात. अरे तुम्ही तुमच्या धर्माचं पण पालन नाही करत आहे, ते दोष करतातच, दुसऱ्या धर्माला बोलून अजून दोष ओढवून घेत आहे, कळतंय. आणि त्यांची निंदा नालस्ती, चेष्टा मस्करी, बुद्धिभेद करणे. बरं, कोणी दानधर्म करत असेल, कोणी तर आपण म्हणतो काय त्याच्याकडे पैसा जास्त आहे म्हणून तो दानधर्म करतो, केला तर झालं काय? त्या बुद्धी व्हायला पाहिजे ना, पैसा आहे म्हणून तो दानधर्म करतो तसं नाही ना. तर तो करतोय तर त्याचं तुम्ही आनंदाने हे करा की वा छान, आपल्यालाही काहीतरी आपल्याला मिळतं त्याच्यामधनं करता येईल का याचा विचार करा. कोणतरी आस्तिक असतं, तो नास्तिक असतो, तो नास्तिक म्हणतो काय हे नुसतं देव देव काय कर, पण तुम्हाला का ती बुद्धी होत नाही? कळतंय तुम्हाला? कारण तुमचा जन्मकर्म ऋणानुबंध स्ट्रॉंग आहे, प्रखर आहे, त्यामुळे तुम्हाला ती बुद्धी होत नाही. फक्त मजा हवी आहे, ऐशो आराम हवा आहे, सगळं हवं आहे या जन्मात, बाकी काही नको, देवाचं करायचं नाही, काही नाही काही नाही. म्हणजे कर्म ऋणानुबंध स्ट्रॉंग आहे, तो प्रखर झालेला आहे या जन्मात, म्हणून तुम्ही तसे वागताय. पण मग तुम्ही दुसऱ्याला का, ज्याचं कदाचित जन्मजन्मांतर असेल ऋणानुबंध, की त्याला परमार्थ पण करायचं आहे, प्रपंच पण करायचं आहे, सगळं काही चांगलेपणाने निभवायचं आहे आणि व्यवस्थित कर्तव्य कर्म करून जायचं आहे, म्हणून तो दानधर्म करतो, तो सगळं काही करतो. मग त्याच्या परत्वे त्याचा जन्मजन्मांतर ऋणानुबंध प्रखर आहे म्हणून तो तसा वागतोय, तर त्याची निंदा नालस्ती करायची, त्याच्यावर हसायचं, याच्याकडे का पैसा आहे म्हणून. झालं, आपण आपल्यामध्ये दोष निर्माण केले, म्हणजे पुढच्या जन्मी अजून जन्मकर्म प्रकार होऊन गेला. हे टाळायचं आहे आपल्याला.
जी इच्छा होते ना बोलायची, चुकीचं वागायची, तिला आवर घालायचं, तिला वेळीच आवर घालायचं. होणार नाही मी म्हणत नाही, होणार, कारण आपल्याला पण, आपण माणूस आहोत ना. आजूबाजूला बघून किती वेळ राहिला तरी 24 तास तुम्ही दादांबरोबर नसता किंवा इथे नसता, तर बाहेरचं ते बघितल्यावर कधीतरी हे होणार. पण हे चुकीचं आहे याची जाणीव होऊन आपल्याला आपण मागे खेचणं म्हणजेच आपण दादांच्या आचार विचार उच्चाराने वागणं. मी तुम्हाला ती विचारच येणार नाही असं म्हणणार नाही, येणार, कारण बाहेरचं जग हे तसंच आहे, भूलभुलैयाच आहे, त्याच्यामध्ये आपण पण कधीतरी त्या ह्याच्यात होणार. पण दादांचं गुरु जर प्रमाण मानून तुम्ही वागत असाल तर तुम्हाला दादांचं लगेच आठवत नाही, हे माझ्याकडनं घडता कामा नये, थांबलं पाहिजे. ही बुद्धी आली की थांबायला पाहिजे, कळतंय. त्यामुळे पुढील जन्मी जेव्हा अडचणी निवारणात देव धर्म धर्माचरण गुरुभक्ती करण्याची इच्छा होते, तेव्हा मनाची स्थिरता निर्माण होण्यास व मनशांती प्राप्ती निर्माण करण्यात अडथळा होतो. म्हणजे या जन्मी तुमचं देवाधिक ऋणानुबंध नव्हतेच, खाणं पिणं ह्याच्यातच मजा केली, पण लोकांना हसून आणि लोक जे करत होते देवधर्माचं त्यांची निंदा नालस्ती करून पुढच्या जन्माची तरतूद पण करून ठेवली की तिथेही तुम्हाला पारमार्थिक याच्यात सुख लाभणार नाही आहे, तुम्ही तुमचं मन रमणार नाही आहे, तुम्ही हेच करत बसणार आहात ऐहिक सुखामध्ये, कळतंय. म्हणजे आपण या जन्मी जे वागतो त्याने पुढच्या जन्मी होतो. आणि परत हा एक नाही, ह्याचे दोष पुढे गेले जन्मजन्मांतरामध्ये आणि अजून जन्मजन्मांतरामध्ये आहेत ना. संचितामधले थोडे दोष घेऊन आत्मा आलाय जन्माला, प्रारब्ध घेऊन. त्या प्रारब्धामध्ये तो व्यवस्थितपणे प्रारब्ध भोगून कर्तव्य कर्म करून जाण्याच्या ऐवजी अजून दोष निर्माण केलेत, म्हणजे ते पुन्हा जाऊन मागे मिळाले जन्मजन्मांतरात. म्हणजे तुमचे जन्म वाढले. त्याच्याऐवजी तुम्ही सत्कर्म करून दादांना प्रत्येक वेळी आठवून स्वतःला कंट्रोलमध्ये घेऊन त्या मनाला बुद्धीला कंट्रोलमध्ये ठेवून होणार, लालसा येणार, वासना येणार, सगळं काही येणार, पण तेव्हा दादांना आपल्या गुरूंना आठवून आपण जेव्हा त्याला कंट्रोल करू तेव्हा सत्कर्म वाढेल. आणि अशा तऱ्हेने पुढच्या ह्याच्यात सत्कर्म घेऊन गेल्यामुळे दोष कमी होतील आणि दोष कमी झाल्यामुळे जन्म कमी होतील, कळतंय. अदरवाईज जन्म वाढवतोय, जन्म कमी करायला जन्माला आलो, पण जन्म वाढवून या जन्मातून गेलो. आणि हे आपल्याला गुरु भेटले नसते तर मी एक्सेप्ट केलं असतं, कारण तोपर्यंत काहीच कळत नव्हतं याच्यातलं. पण आपल्या आयुष्यात आपले गुरु आल्यावर आणि त्यांनी आपल्याला एवढं सगळं 36 वर्ष त्यांनी प्रखर तपश्चर्या करून साधनं सिद्ध करून आपल्याला दिली आणि आपण त्यांचा वापर न करता जर पुन्हा दोष निर्माण करणार असू तर आपल्यासारखे काय म्हणू मी दुर्दैवी आपणच. देवाधिक या व्यक्ती सदैव आता विविध ऋण, आता आपल्याला स्वतःला पण जज करता येईल की आपल्यात कुठला ऋणानुबंध प्रखर आहे. प्रत्येकाला जज करता येतो. म्हणजे मी हे जेव्हा वाचत होते तेव्हा मी मला सुद्धा कुठे बसू शकते हे लावलं. त्यामुळे विविध ऋणानुबंध प्रखर असलेल्या व्यक्तींची लक्षणं मी म्हटलं तसं गेल्या जन्मी कुठला तरी एक ऋणानुबंध प्रखर तो घेऊन येता आणि त्याप्रमाणेच तुम्ही वागता. पण गुरु मिळाल्यावर त्याप्रमाणे न वागणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपल्या जीवनाचं सार्थक करणं हे आपलं कर्तव्य आहे, करेक्ट. तर तो कुठला ऋणानुबंध प्रखर आपण घेऊन आलेलो आहोत, हा देह घेतल्यावर जे ऋणानुबंध 5 आपल्याला चिकटलेले आहेत त्याच्यामधला कुठला ऋणानुबंध प्रखर आहे जो आपल्याला हे जीवन जगायला लावतो ते आपण बघा. जन्मकर्म या व्यक्तींना त्यांची लक्षणं काय, या व्यक्तींना खाणे पिणे ऐशा आराम या व्यतिरिक्त जीवनात देवधर्म परोपकार धर्माचरण आदी करण्याची चुकूनही इच्छा होती. फक्त जे मिळालंय ते सुख उपभोगत राहायचं बस. दॅट इज जन्मकर्म. विसर पडला आत्म्याने कशाला जन्म घेतला, तर जे काही मिळालंय त्याच्यात मजा करायची, त्याच्याप्रमाणे राहायचं, पुढील जन्मांची कुठलीही तरतूद करायची नाही आहे जे सत्कर्म ते संपवायचं मस्तपैकी खाऊन पिऊन. जन्मजन्मांतर या व्यक्ती प्रपंच व परमार्थ तितक्याच आस्थेने करीत असतात. हे करण्यात त्यांना सुखही वाटत नाही व दुःखही वाटत नाही, कारण त्यांचे जीवन कर्तव्य म्हणून व्यतीत होत असते. कळलं. जन्मजन्मांतर म्हणजे
ऋणानुबंध ज्यांचा प्रखर असतो त्याला या जन्माचं कारण माहिती असतं, त्याला कळत असतं. त्यामुळे तो प्रपंचात राहून परमार्थ करतो. तो अति सुख मिळालं म्हणून तो आनंदीही होत नाही आणि अति दुःख वाट्याला आलं म्हणून दुःखीही होत नाही. तो निरपेक्ष निस्वार्थ बुद्धीने करून जे आहे ना तो जीवन व्यतीत करत असतो. कळलंय? त्याचे जीवन कर्तव्य म्हणून व्यतीत होत असतं. हे जर जन्मजन्मांतर ऋणानुबंध प्रखर असेल आणि त्यानुसार वागला व्यक्ती तर जन्माची आठवणी आहे. आणि जन्मकर्माप्रमाणे जर वागला तो प्रखर आहे म्हणून अजून प्रखर केला त्याला तर जन्माचे वाढणार आहे, पुढील जन्म वाढणार आहे. आणि जर जन्मजन्मांतराप्रमाणे तर जन्मकर्म पण ज्याचं प्रखर आहे त्याने जन्मजन्मांतरासारखं वागायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच आपल्या गुरूंना जसं आचार विचार उच्चार हवे तेच म्हणजे तुमच्या जन्मजन्मांतरातले ते ना दोष हे करायचे आहेत ना तर ते आचरण करायचं. आपला या जन्मी जन्मजन्मांतर ऋणानुबंध प्रखर करायचा आहे की जेणेकरून पुढील जन्मात तो येईल आपल्याबरोबर. कळतंय? इतरे जन या व्यक्तींचं जीवन हे अधिक प्रमाणात इष्टमित्र व सामाजिक समस्या यांचा विचार करण्यात जाते. पण चुकूनही बायका मुलांसाठी आपले काही कर्तव्य आहे ही आस्था त्यांच्या विचारात येत नाही. त्यांचा इतरेजन ऋणानुबंध स्ट्रॉंग असतो. इतरेजन ऋणानुबंध स्ट्रॉंग असला की तुम्हाला समाजात खूप उदो खूप मान मिळतो, सगळं काही मिळतं. तुम्ही जेव्हा सामाजिक समस्या त्यांच्या सॉल्व करता खरं तर तुम्ही त्यांना मदत करत असता. करेक्ट? म्हणजे जे दादानी सांगितलं आहे की लोकांना मदत करा, लोकांचं हे करा, बरोबर, ते तुम्ही पाळत असता. मग तुम्ही म्हणता की काय चूक केलं आम्ही. तर चूक काय झाली की आपल्याला दादा नेहमी सांगतात प्रपंचात राहून परमार्थ करायचा आहे. जर तुम्ही संसार मांडलाय तर तो संसार नीट नेटकेपणे करायचा आहे जो काही आहे तो. मग तुम्ही जर बायका मुलांकडे आईवडिलांकडे दुर्लक्ष केलं, बाहेर तुमचं खूप छान नाव आहे, तुमचा उदो होतोय कारण तुम्ही खरंच लोकांसाठी खूप करताय, पण तुम्ही हा ऋणानुबंध इथे बिघडवला ना सगळा. कळतंय तुम्हाला? हा ऋणानुबंध बिघडवल्यामुळे तुम्हाला इतरेजन ऋणानुबंध तुमचा प्रखर झाला आणि तोच पुढील जन्मात गेल्यानंतर तुमच्या बायका मुलांकडनं संसारात सुख नाही. कारण या जन्मी तुम्ही त्याची कर्तव्य पूर्तता केली नाही, त्याला तुम्ही आदर दिला नाही त्या रिलेशनला, ते रिलेशन पुढच्या जन्मी तुमचं विस्कळीत झालं. कळतंय? म्हणून इतरेजन ऋणानुबंध यांचा प्रकार आहे, त्यांनी जाणीवपूर्वक संसार पण आपला तितकाच व्यवस्थित केला पाहिजे. तुमची ती बाजू खूप चांगली आहे, पण इतरेजन ऋणानुबंध तुम्ही करताना कदाचित त्याच्यात निरपेक्ष भावना पण नाही आहे. कधी कधी याचा मला इथे फायदा होईल अशा तऱ्हेने तुम्ही कोणाला मदत करताय तो दोषच आहे. तुम्ही जेव्हा निरपेक्ष मनाने कोणाला मदत करत असाल तेव्हा ते सत्कर्म आहे तुमचं. पण ते सत्कर्म जोडताना दुसरा जो तुमचा प्रपंच आहे त्यालाही सांभाळणं तितकंच गरजेचं आहे. तो ऋणानुबंध जपणंही तितकंच गरजेचं आहे. कळतंय? मातृपितृ या व्यक्ती आपले हित अहित याचा स्वतः विचार न करता आई वडील सांगतील तेच प्रमाण असे मानतात. किंवा जन्मदाते आई ही एक टोक झालं की आई वडील सांगतील तेच ब्रह्म वाटते. स्वतःचा विचार अजिबात वापरायचा नाही. मातृपितृ ऋणानुबंध प्रखर. दुसरं तो टोक याचं काय? किंवा जन्मदाते आई वडील जरी असले तरी त्यांच्याशी काडी मात्र जुळवून घ्यायचं, ऐकायचंच नाही त्यांचं. दोन टोक आहेत मातृपितृ. आयदर तो कम्प्लिटली आईवडिलांच्या आहारी आणि स्वतःचं डोकंच लावत नाही की बाबा हे बरोबर आहे माझे आईवडील सांगतायत ते, की नाही मी चुकतोय का हे त्यांचं फॉलो करताना. हा एक एक्स्ट्रीम झाला. दुसरं म्हणजे आईवडील काहीतरी चांगलं सांगायचा प्रयत्न करत असतात तुमच्या सुद्धा, पण ते ऐकायचंच नाही आहे आम्हाला. हा दुसरा टोक आहे मातृपितृ ऋणानुबंधाचा. पण तुम्हाला बुद्धी दिली आहे, तुम्हाला मन दिलं आहे, तुमचा आत्मा तुम्हाला काहीतरी सांगत असतो, त्याचं पण ऐका ना. आई वडील सांगतात म्हणून आत्ता आपण जे मध्ये बघितलं कोणती ती मारलं ना की आई वडिलांना आणि पसंत नाही म्हणून त्याने तिच्याशी लग्न तर केलं, तेव्हा त्याचा प्रेमविवाह झालेला आणि नंतर मात्र ती आई वडिलांना पटत नाही, हे होत नाही म्हणून
शेवटी तिला इतकं टॉर्चर केलं की तिने स्वतःच आत्महत्या केली. तेही चुकलं, पण ते घडतं ना, शेवटी माणूस आहे, त्याचा कुठेतरी कर होतो. पण मग हे काय ह्यावेळी आपलं डोकं चालत नाही का की आई वडील सांगतायत तर ते बरोबर आहे की नाही ही तर जजमेंट तुम्हाला हवी. लग्न तर तू प्रेमविवाह केलास ना, म्हणजे तुझ्या बुद्धीने केलास ना, तेव्हा मग तू आई वडिलांचं नाही ऐकलंस, तेव्हा एक टोक गाठायचं आणि नंतर दुसरं टोक गाठायचं, हेही चुकीचं आहे. त्यामुळे सारासार विवेक बुद्धीने तुम्ही वागलं पाहिजे. कुठलाही दोष प्रखर असेल तर तेव्हा तुम्हाला नीट विचार करावा लागतो. आता स्वतःच तुम्ही स्वतःला आयडेंटिफाय केलं असेल की मी यामधल्या कुठल्या ऋणानुबंधामध्ये प्रखर आहे, तर त्या ऋणानुबंधाला आपल्याला मेलोडाऊन करायचं, त्याला आपण चालना द्यायची नाही. आपल्याला आता कळेल ही जी लक्षणं वाचली त्याच्यावरनं आपल्याला आपला ऋणानुबंध साधारण कुठला प्रकार आहे हे कळतो. दादा मिळाल्या गुरुभेट झाल्यामुळे तर आपल्याला त्याचीही चिंता नाही, पण त्यातून कळतोय आणि तो वळत नाही आहे म्हणून आपल्या हातनं कधी कधी चुका होत आहेत. तर त्याला कंट्रोल करायचं आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कळतंय? शेवटचा देवाधिक ऋणानुबंध, यांची प्रखरतेची लक्षणं कुठली? या व्यक्ती सदैव देवदेवतार्जन, पोथी पुराण, नामस्मरण, कीर्तन आदीमध्ये आपला काळ व्यतीत करतात. हे करूनही समाधान झाले नाही तर कुठल्या तरी तीर्थक्षेत्री जाऊन वास्तव्य करतात, परंतु वर्षानुवर्षे सेवा करूनही फळ मिळत नाही. कारण कधी कधी ते या लोकांनी संसार मांडलेला असतो आणि सगळा सोडतात आणि जातात तुम्ही. मग तुमचा प्रपंच बाजूला राहिला, तुम्ही ते कर्तव्य पार नाही पडलं, तुम्हाला हे करून फळ कसं मिळणार? नाहीच मिळणार. त्यामुळे तुम्हाला बघायला हवं की अति देव 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 पण करून फायदा नाही आहे. कारण देव कसा आहे, गुरु ही आईसारखी, ती तुम्हाला तुमच्यातले सगळे दोष काढून तुम्हाला आई कशी किती फटकारलं तरी पुन्हा ती जवळ घेते तुम्हाला, पुन्हा ती हे करते, पुन्हा चुचकारते, पुन्हा तिला मायेने हे करते. गुरु हा ईश्वर हा वडिलांसारखा, तर तुम्हाला तू चूक केली तुला ती शिक्षा भोगायची, त्याच्याशिवाय सुधारणा होणार नाही. त्यामुळे ईश्वर तुम्हाला चांगलंच हे करत असतो आणि तो तुम्हाला कायम आशीर्वादच देत असतो. पण तो आशीर्वाद देताना जेव्हा तुमचा देहमाध्यम तेवढं विकसित झालेलं असतं का, ते दोषांनी युक्त असतं, मग तो जो कृपाशीर्वाद आहे तो तुम्हाला ग्रहणच करता येत नाही. आपण जेव्हा गुरुमार्गी झालो तेव्हा दादांनी आपल्या गतजन्मातले जे काही देवाधिक ऋणानुबंध आहेत सगळे आपल्याला जोडून दिले, जे आपल्या मागे होते गतजन्मात ते पण त्यांनी जोडून दिले की जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला या जन्मी पण होईल आणि तुम्ही नीट वागाल. इतकं सगळं गुरूंनी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. कळतंय? आणि देवाधिक ऋणानुबंध अति प्रखर असलेल्या व्यक्ती या तापट चिडखोर असतात. स्वतः फक्त देवाचं करत राहणार, बायकोने तयारी करायची, त्याच्यात एक चुकलं की दोन एवढ्या जोरात आवाज चढवणार, हे तू केलं नाही, ते तू केलं नाही, ते तू केलं नाही. तुझी सेवा चालू आहे ना, तिच्याकडनं सेवा करून घेते, सगळं तिला मिळत आहे ते पुण्य, आणि हा फक्त आरडाओरडा करत राहतो. त्यामुळे अति देवाधिक तुम्ही जर सतत करत बसला तर तुमच्यात, कारण ते ग्रहण करण्याची ताकद नाही आहे तुमच्यात, मग तुमच्यात ते प्रखरतेने वाढलं, तुम्ही तामसी व्हायला सुरुवात झालात, कारण तुमची चिडचिड व्हायला झाली, कारण ती शक्ती तुम्हाला ग्रहणच करता येत नाही, तो कृपाशीर्वाद तुम्हाला ग्रहणच करता येत नाही, मग तुम्ही तापट बनता. कळतं? आणि दुसरं म्हणजे देवाधिक ऋणानुबंधामध्ये दुसरं जे जीवन जगायचं आपल्याला, त्याच्यामध्ये तुम्ही देवाची पूजा करा. देव म्हणा काही, पण आपल्याला आपल्या केंद्रात आल्यानंतर विमोचनामध्ये सांगितलं जातं बघा की तुम्हाला आता ह्या सगळ्या देवतांची पूजा अर्चा करणं बंद करायचं आहे. तर ते ऐकायला का पाहिजे? कारण ते आपल्याला अनुकूल नसतं, ते प्रतिकूल असतं. ते दादा तुम्हाला अनुकूल करून देऊन तुम्हाला हे केलेलं असतं. कळतंय तुम्हाला? त्यामुळे काय करता तुम्ही? देवाधिक ऋणानुबंध हे करताना देवता अर्चन सगळं काही करता, पण देवाला तुम्ही नवस करता. नवसात काय सांगता? मला ही संपत्ती मिळू दे ह्याच्याकडची, ह्याच्यातली मी तुला एवढी देईन. देवाला कळतंय तुम्हाला काय द्यायचं काय न्यायचं, तुम्ही त्याला लाचलुचपत देताय की हे दे मला मग मी ते देईन. अशा प्रकारे जो देवाधिक ऋणानुबंध जपला जातो ना, तो दोष निर्माण करतो. म्हणून आपल्या इथे आल्यावर आपल्याला सांगतात नवस सायास काहीही करायचं नाही, नाही केलीत देवाची पूजा तरी काहीही चालेल, त्याच्याकडे मागायचं नाही काही, त्याला सगळं समजतं तुम्हाला काय द्यायचं आहे, ते मागायचं नाही. तुम्ही मागितलं की हेतू निर्माण झाला, हेतू निर्माण झाला की संपलं.
आता मला जन्मजन्मांतर बोलताना आत्ता मला आठवलं, जन्मजन्मांतरवाले जी लोक आहेत ना, त्यांच्यामध्ये तुम्ही शास्त्रज्ञ पकडू शकता. ती लोक जन्माला येतात ती एका ध्येयानेच ढासलेली असतात. त्यांना फक्त तो शोध लावायचा असतो, ते करायचं असतं, त्यांना आजूबाजूचं बाकी काही नसतं आणि तेच त्यांच्या जन्माचं कारण असतं आणि तेच ध्येय असतं आणि ते करतात आणि ते निघून जातात. बाकी कशात ते इन्व्हॉल्ड होत नाही. ते केल्याचं त्यांना श्रेयही नको असतं आणि काही नको असतो. त्यांना फक्त एक आनंद असतो की मी पूर्ण केलं. त्यामुळे शास्त्रज्ञ हे जन्मजन्मांतर ऋणानुबंध प्रखर असलेल्याचं उदाहरण देऊ शकतो. मला जसं आठवेल तसं मधलं मी सांगेन. ओके. 5 ऋणानुबंधांपैकी जन्मकर्म, जन्मजन्मांतर, इतरे जन्म, मातृपितृ हे 4 ऋणानुबंध म्हणजे आपण राहत असलेल्या घराच्या 4 भिंती आहेत. ओके. मातृपितृ, जन्मकर्म, जन्मजन्मांतर आणि इतरे जन्म. आणि त्याच्यावरचं छप्पर म्हणजे निवारा तुम्हाला कोण देतं? देवाधिक ऋणानुबंध. म्हणून तो खूप महत्त्वाचा आहे. असे ऋणानुबंधांमध्ये अनुकूल असलेले यथोचित जीवन ज्यावेळी आपणास प्राप्त होते त्यावेळी जीवनाबद्दलच्या इष्ट अपेक्षा म्हणजे विद्या, संतती, संपत्तीपासून दीर्घायुष्यापर्यंत सर्व पूर्णावस्थेला जातात. आपण तेव्हा म्हणतो की ह्याला कसं हे मिळालं सगळं आणि मला नाही मिळालं. आम्ही काय या जन्मात कोणाचं वाईट नाही केलं तरी आमच्या जन्मी हे का सगळं दुःख. आणि तो तर बघ कसा वागतो. त्याला सगळं काही मिळालेलं आहे पण त्याने गतजन्मामध्ये भरपूर सत्कर्म करून तो संचित घेऊन आलेला आहे. ते तो या जन्मात वापरून टाकते हे त्याचं दुर्दैव आहे. पण म्हणून तो सुखाचं ते जीवन जपतोय. त्याला आत्ता सांगितलं तसं की सगळं सुख समृद्धी प्राप्त झालेली आहे, तो ऐशो आरामात. पण हे त्याचं गतजन्मामधलं सत्कर्म आहे. या जन्मात जर त्याने तरतूद केली नाही तर पुढचा जन्म तसाच आहे. कळतंय तुम्हाला? आणि आपण जे असे वागतो आणि आपल्याला आम्ही काही केलं नाही तर आपलं ह्याचं मूळ पण गतजन्मामध्ये आहे की आपण सत्कर्माच्या ऐवजी दुष्कर्म जास्त करून ठेवलेली आहे. तर ती जी आपल्या वाट्याला आली आहे तर या जन्मात तरी ती गुरु लाभल्यामुळे एवढा हातभर दुःख न येता बोटभर दुःख सहन करून चांगल्या तऱ्हेने आचार विचार उच्चाराने गुरूंना हवं तसं जगून या जन्माचं सार्थक करणं तर आपल्या हातात आहे. ते आपण करूया. कळतंय? आता ऋणानुबंधातील प्रतिकूलता दूर करण्याची प्रतिक्रिया. गर्भावस्था ही जन्म ऋणानुबंधाला कारण होऊन गर्भ हा सर्व कर्म ऋणानुबंध गोळा करतो व तो परिपक्व झाला की बालक जन्माला येते. जन्माला येतात जर सत्कर्म उदित झाले तर भाग्योदय म्हणायचा, जर दुष्कर्म उदित झाले तर त्रास. काही जन्माला आल्या वडील जातात म्हणजे जन्माला येते वेळेस दुष्कर्म उदित झालं तसं. त्यामुळे आयुष्यभर त्या परतव्या येणारं दुःख. काही जण वडिलांकडे काहीच हॉस्पिटलचे पैसे भरायला पण नव्हते पण त्यांचं अचानक असं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट क्लिक झालं की त्यांना एवढा पैसा मिळाला की त्याचं बारशापासून सगळं छान झालं आणि त्याच्यानंतर आईवडिलांची उन्नती झाली. हा भाग्योदय. कळलं? सो जन्माला येताना आता ह्याच्यामध्ये एक आहे की जेव्हा गर्भधारणा होते तो आत्मा जेव्हा 9 महिने आईच्या उदरात असतो तेव्हा आई वडील म्हणून आपलं जे कर्तव्य आहे मातृपितृ ऋणानुबंधाचं त्याच्यामध्ये आपण त्याला त्यावेळी चांगले संस्कार दिले पाहिजे. त्यावेळी तो आपले दोष विसर्जित करत असतो. त्यावेळी आपण त्याला अजून नको ते खाद्य देऊन तेव्हा आपण घरात भांडणं करतोय काय करतोय त्याने त्याच्यावरचे संस्कार बिघडले जातात. त्या आत्म्याला प्युअर बनून बाहेर यायचं असतं पण तुम्ही त्याला ते बनू देत नाही. म्हणून जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा गर्भसंस्कार खूप महत्त्वाचे. इथे आपल्याला संवेदना दिल्या जातात गुरुमार्गात. नेहमी चांगला विचार करणं गरजेचं आहे. तुमच्या मनात जर चुकीचे विचार त्यावेळी येत असतील बाळपोटात असताना तर वाचन करा, देवाचं वाचा, चांगल्या मोठमोठ्या शिवाजी महाराजांसारख्या याचं चरित्र वाचा. जे चांगलं आहे ते संस्कार त्याला द्या. इव्हन मी असं एका सेमिनारमध्ये ऐकलेलं की आपल्याला उलट्या जेव्हा होतात तेव्हा आपण लगेच हल्ली डॉक्टर आपल्याला टॉक्सिसिलिन समथिंग काहीतरी देतात
आणि त्या बंद करतात. पण तेव्हा तो आत्मा आपला जो दोष आहे ते सगळे विसर्जित करत असतो. म्हणून त्या आईला त्या उलट्या होत असतात. अशा वेळी त्या गोळ्यांनी त्याला थोपवून धरलं तर नंतर जन्माला येणारं मूल जेव्हा त्रास देतं आणि आपण म्हणतो काय रे बाबा जन्मापासून हा त्रास देतो, ते तुम्ही करायला लावलं आहे. कारण तुम्ही त्याला जेव्हा दोष बाहेर टाकायचे होते ते टाकूच दिले नाही. तुम्ही उलटे आणि सगळं थांबवून मोकळे झाला. त्याच्याऐवजी जेवताना मी असं ऐकलं आहे, मला 100% माहीत नाही आहे, पण जेवताना आपल्या ताटातलं प्रत्येक गोष्ट काढून बाहेर ठेवायची आणि प्रार्थना करायची की जे काही आहे ते व्यवस्थितपणे संस्काराने होऊ दे. आपसूक म्हणे 3 ते 4 दिवसामध्ये सगळ्या उलट्या थांबतात. पण ते आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर आपल्याला गोळ्या देतात आणि आपण थांबवतो. आणि थांबल्यामुळे त्याला दोष विसर्जित न करता आल्यामुळे उलटीद्वारे आणि आईच्या ते धारण होतात. आणि ते धारण झाले की ते प्रखर होऊन ते मूल जेव्हा बाहेर येतं तेव्हा त्या दोषांसकट कळतंय. त्यामुळे आई म्हणून गर्भसंस्काराची खूप मोठी जबाबदारी आहे आई वडिलांची. तुम्हाला जेव्हा मूल हवं म्हणून तुमची इच्छेने ते प्राप्त झालेलं आहे, त्या ज्या आत्म्याने तुम्हाला सिलेक्ट केलेलं आहे त्या आत्म्यावर चांगले संस्कार करणं, त्या आत्म्याला पुढच्या जीवनासाठी तयार करणं हे आई वडिलांनी त्याच्यावर चांगले संस्कार करून करण्यासाठी. तेव्हा आपल्या मनात कितीही वाईट विचार आले त्यांना दूर सरा. कळतंय. नंतर उत्पत्तीपासून जन्म ऋणानुबंध व जन्मजन्मांतरातील कर्म ऋणानुबंध निर्माण होतो. ऋणानुबंधाला अस्तित्व नसते, निर्जीव असतो, चैतन्य नसते. पण जेव्हा आपली कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय जागृत झाली की ऋणानुबंधांच्या विचारांना चालना मिळते. तुम्ही बुद्धी मन सगळं वापरायला लागलात की तुम्हाला सगळं चुकीचं दिसायला लागतं, कंपॅरिझन दिसायला लागते, याचं किती चांगलं, माझं किती वाईट, त्याचं किती, हे सगळं तुमची कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय चालू झाली की तुम्हाला सगळं ते दिसायला लागतं. तोपर्यंत त्याला काही चैतन्य नसतं. आपण त्याला हवा द्यायला सुरुवात करतो त्या ऋणानुबंधाला आणि आपण ते निर्माण करून त्यांच्यातले दोष वाढवायला सुरुवात करतो. कळतंय. बुद्धीला विचार असह्य झाले की तो ते मनाकडे पाठवतो. मनात आत्म्याचे पूर्णत्व असल्याने ऋणानुबंधाला चैतन्य प्राप्त होऊन अस्तित्व प्राप्त होते व सुख किंवा दुःख वाटायला लागते. आपली बुद्धीनेच आपण सगळं हे कंपॅरिझन सगळं, मग ते अति झालं की ते मनाकडे गेलं. पण मनाकडे आत्मा पण आहे ना, त्यामुळे तो तुम्हाला कधी कधी जागं करायचा प्रयत्न करतो, पण त्याने आपण कधी होत नाही. पण आता तरी गुरुमार्गी झाल्यावर आणि दादा मिळाल्यावर आपण करायलाच पाहिजे. दादा बाबा मिळाले, परमपूज्य बाबांना शरण गेले असतात ते ऋणानुबंधाला आत्म्यापासून दूर करतात. त्यामुळे त्याचे अस्तित्व संपते. यासाठी आत्म्याला त्याच्यापेक्षाही मोठ्या चैतन्याची उपासना करायला लावतात आणि म्हणून त्या आपल्या सेवा आहेत सगळ्या. बाबांकडे आल्यानंतर बाबा ऋणानुबंधाला आत्म्यापासून दूर करतात, पण दूर करून नंतर तो पुन्हा जोडून देतात. पण त्याच्यातले दोष हे करायला तात्पुरतं त्याला दूर करून तुम्हाला सेवा करायला लावतात आणि मग ते पुन्हा ऋणानुबंध जोडून देतात तुम्हाला. आणि मग तुमच्याकडे प्रतिमा आणि येऊन पुढचं जीवन आहे. अशा तऱ्हेने ऋणानुबंध बाजूला गेल्याने दुःख दूर होते. म्हणजे तुम्ही कामकाजाला जे करता आणि तुमचं दुःख जे दूर होतं ते तात्पुरतं. पण हेच जर तुम्हाला आपल्या गुरुमार्गात त्यांनी शाश्वत आपल्याला सुखशांती समाधान देण्याची तरतूद केली आहे, म्हणजे विमोचनच केलेली आहे. बाकीच्या गुरुमार्गामध्ये काहीतरी टेम्पररी सांगतात, या मंत्राचा उच्चार करा किंवा अमुक पूजा करा किंवा अभिषेक करा किंवा काय, तर त्याने तुम्हाला सुखशांती समाधान मिळतं, पण ते तात्पुरतं मिळतं. जेव्हा त्याच्यातलं देण्याची हे संपते, कारण ते शेवटी त्या मंत्राचं जेवढं तुम्ही म्हटलंय तेवढा तुम्हाला तो लाभ होणार आहे. त्याच्यानंतर तो उपभोगून जेव्हा त्याच्यातली शक्ती संपते तेव्हा पुन्हा ते दुःख वर येतं. आपल्या इथे तसं नाही आहे. आपल्या इथे आपणच ते आपल्या आचारविचारांनी निर्माण करणार. दादानी आपलं पूर्णपणे व्यवस्थित करून दिलेलं आहे, आपण करणार आहोत ते चूक. आणि म्हणून गुरुमार्गी झाल्यावर आणि एस्पेशली आपल्या गुरुमार्गात आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आता आपण चुका नाही करायच्या. आता आपण आपलं जीवन व्यवस्थितपणे व्यतीत करायचं. गुरूंना हवं तसं अपेक्षित जीवन जगायचं. कळतंय. इतर मार्गात मंत्र पूजा हवन याचे कवच भक्ताभोवती निर्माण केले जाते, पण ऋणानुबंध तसाच राहतो.
कळतंय? तात्पुरता फक्त तो जातो. ते मंत्र हवन जे काही केलंय त्या शक्तीने त्याच्यातनं जी आपल्याला आशीर्वाद मिळाला आहे त्याने ते तात्पुरतं होतं. पण तो ऋणानुबंध तसाच असतो, दोषांसकट असतो. फक्त त्याच्यातली तीव्रता कमी होते आणि मग तो पुन्हा बाहेर डोकं काढतो. वेळच आपल्या याच्यात दोष काढून तो पुन्हा जोडला जातो. कळतंय? त्याच्यातले दोष फक्त काढले जातात. एकदा कवचाच्या सामर्थ्यापेक्षा ऋणानुबंध जास्त झाला की कवच तुटून जाते. पुन्हा त्रास, पुन्हा मंत्र, पूजा, हवन, पण ऋणानुबंध तसाच राहतो. हा आपल्या आणि बाकीच्या गुरुमार्गांमध्ये फरक आहे. सगळेच गुरुमार्ग चांगले आहेत, पण ज्याने जे साधन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये दादांनी शास्त्रीय जोड आणि हे लावून परमनंट सोल्युशन्स काढलेली, आणि जेव्हा परमनंट सोल्युशन्स असतात तेव्हा त्या विमोचनाला पण वेळ लागतो. इझी करणं, आत्ता पूजा केली, दुसऱ्या दिवशीपासून जरा शांत वाटणं वेगळं, आणि तुमचे ते दोष काढून पुन्हा जोडून देऊन जो काही वेळ लागणार आहे, तुम्ही जे काही गतजन्मात केले त्याच्याप्रमाणे, म्हणून प्रत्येक व्यक्तीचे दोष कमी जास्त आहेत, त्याच्याप्रमाणे त्याला अनुभव येणार आहे. तर तो पेशन्स आपल्याकडे असला पाहिजे. ज्या कर्मात वासना नाहीत त्या कर्मांना अस्तित्वच नसते. अशा घडलेल्या कर्मांना अज्ञानाने घडलेली कर्म म्हणतात. ओके, वासनेने केलेलं नाही, चुकून आपल्या हातनं घडलं, आपण इंटेन्शनली नाही केलं, चुकून घडलं, तर त्यांना अज्ञानाने घडलेली कर्म म्हणतात. पण ज्या कर्मात इच्छा, वासना व मन असते ती ज्ञानाने घडलेली कर्म असते. म्हणजे इंटेन्शनली त्याचं वाईट होऊ दे, मला मिळू दे, ह्याच्यामध्ये इच्छा वासना आली, इच्छा आहे तुमची की त्याचं वाईट झालं पाहिजे, आणि इंटेन्शन पण आहे. असं नाही आहे की अज्ञानाने तुम्ही म्हणताय, तुमचं इंटेन्शन आहे याला धडा मिळालाच पाहिजे. म्हणजे तुमच्या मनात कुठेतरी चुकीची भावना आहे, तीच आपल्याला ऐनवेळी बाजूला करायची आहे. लगेच दादांना सांगायचं मला चांगलं विचार करण्याची बुद्धी द्या दादा बाबा, आणि त्या व्यक्तीचं पण सगळं चांगलं होऊ दे. 2 मिनिटात सगळं व्यवस्थित होतं. हे लगेच करायचं, तिथल्या तिथे थांबवायचं त्याला. कळतंय? कारण हे होणार नाही असं होणार नाही. आपण जेव्हा बाहेरच्या जीवनात जाणार, आपण 24 तास दादा बाबांबरोबर नाही, म्हणून तर ती ओंकार साधना आहे, 24 तासातले दोष काढून टाकायला. कळतंय तुम्हाला? तर देहाचा त्याग झाल्यावर अज्ञानाने घडलेली सर्व कर्मे सूक्ष्मात सूक्ष्म रूपाने वातावरणात जातात. जी कर्मे ज्ञानाने घडलेली असतात ती पंचप्राण, पंचतन्मात्र, पंचकोशापर्यंत जातात. अज्ञानाने घडलेल्या कर्मात चैतन्य नसल्याने त्याचे निरसन सहजासहजी करता येते. कळलं? म्हणजे तुम्ही ओंकार साधना करताय आणि रोज पर्पजली चुका करताय इंटेन्शनली, तर ते कसं होणार आहे? ती ओंकार साधना किती तुम्हाला साथ देणार आहे? म्हणून तुमचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही ओंकार साधना. पण तेच अज्ञानाने काही, आणि तुम्ही स्वतःला खूप अगदी बदलवलं दादा बाबांना हवं तसं, तर हळूहळू तुमच्या ओंकार साधनेत एकाग्रता वाढायला सुरुवात होते. आणि हेच तुमचं हे आहे की जेव्हा तुम्ही आरतीत तन्मय होता, ओंकार साधनेत होता, तेव्हा तुम्हाला कळतं हळूहळू की हे जे आहे ना, मी प्रॉपर मार्गावर चालले आहे दादा बाबांनी सांगितलेलं. जर तुमची ओंकार साधना नीट होत नसेल, त्याच्यात तुमचं मन रमत नसेल, तर अजूनही कुठेतरी आपल्या आचार विचार उच्चारांमध्ये एकवाक्यता नाही. ही खूण आहे आपल्याला समजायची. आपणच आपल्याला जज करत राहायचं. कळतंय? पण ज्ञानाने कर्मात चैतन्य निर्माण करून त्याचे निरसन करावे लागते. तेव्हा विमोचन करणे याचा अर्थ म्हणजे ज्ञान अज्ञानाने घडलेल्या सर्व कर्मांना आवाहन करणे व त्यांचे निरसन करणे. आपल्यावर जो काही अनुकूल नसलेल्या कर्मांचा बोजा आहे तो कमी करणे म्हणजे विमोचन, जे दादा करतात. अनुकूल नसलेल्या म्हणजे प्रतिकूल कर्म त्या ऋणानुबंधामधलं काढून आपल्याला जो लाभ करून देतात तो म्हणजे विमोचन. विमोचन कुठली आहे? 3 प्रकाराची: कर्म विमोचन, वंश विमोचन आणि ऋणमोचन. ऋणमोचन हे ऋणानुबंधांसाठी, आणि त्याच्यासाठी 3 दीक्षा खर्ची पडतात: उपासना, नामस्मरण आणि अनुग्रह. या 3 खर्ची पडतात. आणि मग गुरुदीक्षा दिली जाते आणि दैहिक माध्यमाच्या बाजूला गुरुवलय आणलं जातं की जेणेकरून तुम्ही नको ते विचारच करणार नाही, ते खूप लांब आहेत बाकीचे तुमच्यापासून. विमोचन होत असताना 2 गोष्टी कर्माच्या बाबतीत होतात: कर्मामधील प्रतिकूलता निघून जाते किंवा कर्माचे निरसन होते.
ओके, प्रतिकूलता दूर होते किंवा त्याचं निरसनच होतं, ते नाहीसेच होतं. कर्म विमोचित होताना ते आपल्याला उपासना मार्गाला लावते. बरोबर, जेव्हा आपल्याला दादांनी हे केलं तेव्हा आधी आपण मला हे मिळायला हवं आहे म्हणून ती सेवा करत होतो. खरं तर आपण मनापासनं दादांनी सांगितली आहे म्हणून करायला पाहिजे, पण सुरुवातीच्या काळात नाही होत. मी पण एक्सेप्ट करते. तेव्हा फक्त आपल्याला त्या दुःखातनं बाहेर निघायचं असतं म्हणून आपण कंपल्सरी करतो. पण हळूहळू कधी आपण ती सेवा मनापासून करायला लागलो हेच कळत नाही. पूर्वी दिवा विजला तरी भीती वाटायची, बापरे दिवा विजला काय अशुभ आहे वाटतं. आता दिवा 10 वेळा समोर विजला, अनुष्ठान मानताना किंवा काही झालं तरी दादा बाबा आहेत ना, जे काय आहे तेच माझ्या भल्यासाठी होणार. किती विश्वास आलाय, म्हणजे 2 ह्याच्यामध्ये आपल्यामध्येच किती फरक झालाय. आता त्या दिवा विजण्याची भीती नाही वाटत कारण गुरु आहे. जे काय आहे ते त्यांचं, मग ते चांगलं वाईट जे काय आहे ते माझ्या भल्यासाठी आहे, माझ्या या जीवनासाठी आहे, ते करणार. कारण कोणी काय अगदी अमृत पिऊन आलेलं नाही आहे की इकडनं जाणार नाही. सो जे काय आहे ते भलं बुरं जे काय आहे, पण त्याच्यामधनं पण तुमचं पुढचं काहीतरी चांगलं करण्यासाठी आहे. तो ऋणानुबंध तिथे संपवला जातो. कळतंय? त्यामुळे जे घडतं आयुष्यातलं ते स्वीकारायचं आणि त्याच्यामध्ये माझ्या भल्यासाठी हे मानून पुढे जायचं. आम्हा मानवांच्या प्राप्त जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी किंवा दुःखे येतात ती पूर्वजन्मीच्या कर्मातील प्रतिकूलतेमुळे येतात. ऋणानुबंधात निर्माण झालेल्या प्रतिकूलतेला, दोषांचा त्या कुटुंबात जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा त्रास भोगावा लागतो आणि दुःखे भोगावी लागतात. पण आपले दादा आपल्याबरोबर आपल्या कुटुंबातल्या लोकांचे पण हे 7 पिढ्यांची तरतूद केल्यावर कुटुंब कुठे बाजूलाच राहिलं. ते त्याच्यातलं वन ऑफ द कळलं. इतकी दादांनी लॉंग टर्म आपल्यामध्ये चेंजेस घडवून आणलेले आणि त्याच्या 7 पिढ्यांना, मागच्या 7 आणि पुढच्या 7 पिढ्यांना, आणि आपल्याला लाभ होतो तर आपल्याला 25% होत असेल तर आपली मुलं जी ऑलरेडी जन्माला आली आहेत त्यांना 50% त्याचा लाभ होतो. तर जी पुढे जन्माला यायची ती तर 100% लाभ घेऊन येतात. म्हणजे 3 पिढ्या तर आपल्या समोरच दिसत आहेत. 7 पिढ्या राहू देत, 3 पिढ्या आपणच बघणार आहोत काय फरक होतोय त्यांच्यामध्ये. हां, पण त्याच्यावर संस्कार करणं आपलं हे. आपण इथे यायचं आणि त्यांना कंपॅरिझनने भरून टाकायचं. लहान मुलांना लहान असताना त्याला दाखवू नका, त्या तुझा पहिला नंबर येणार नाही, तू म्हणजे आपणच त्याला बिघडवतोय ना त्याच्या बुद्धीला. ते आपण करायचं नाही. इथे आल्यानंतर तू शिकव त्याला काहीतरी, एखादा सब्जेक्ट तुला त्याच्यामधला चांगला कुठला तरी सब्जेक्ट शिकता येईल. त्याचीही ग्रोथ झाली, तुझीही ग्रोथ झाली. हे विचार आई वडील म्हणून आपण आपल्या मुलांना दिले पाहिजे. तर ती 100% त्याची ग्रोथ होणार आहे दादाने दिल्याप्रमाणे. त्यामुळे तुमच्या हातात, पुढचा विकास तुमच्या हातात आहे. हे जे दादा सांगतात मी तुम्हाला सगळं करून दिलेलं आहे. पुढचा विकास, आचार विचार उच्चार एकवाक्यता आणि त्याच्याप्रमाणे जगणं तुमच्या हातात. कळलं? आधिभौतिक दुःखांचे प्रकार. आधिभौतिक या दुःखांची प्रमुख कारणे म्हणजे आपल्याकडून जन्मजन्मात ज्ञान अज्ञानाने घडलेले पातक प्रमाण, तसेच इहजन्मीच्या प्राप्त कुटुंबातील वाढ वडिलांकडून निर्माण झालेले दोषही असतात. बऱ्याच वेळेला हा दोष धननाश, विद्यानाश, संततीनाश या स्वरूपात 3ऱ्या पिढीत प्रकट होतात. असलेच आज जन्माला आलेल्या माणसाची येथे जन्मभूमी आहे, तेथे त्याची कर्मभूमी असेलच असं नाही. म्हणून काही वेळेला आपला जन्म एके ठिकाणी होतो पण आपलं करिअरचं स्थान वेगळंच असतं. तिथे आपला उदय असतो. त्या जन्मभूमी त्या मुंबईमध्ये तुमचा नाही आहे, कुठेतरी थोडा दूर दुसऱ्या राज्यात आहे किंवा परदेशात आहे. त्यामुळे जीवनात वरील कारणामुळे निर्माण झालेले काही दोष किंवा दुःख हे भौतिक परिस्थितीशी म्हणजे स्थळ आणि काळ निगडित होतात. अशा निर्माण झालेल्या दुःखांना आधिभौतिक दुःख म्हणतात. ओके, आधिभौतिक म्हणजे तुमची जन्मभूमी ही तुमच्यासाठी कर्मभूमी नाही. ओके, म्हणजे तुम्ही तुमच्या लोकांपासून पण दूर जाणार, म्हणजे कुटुंबापासून पण दूर जाण्याचं दुःख आलं. पैसा कमवायला ते तुम्हाला मिळालं पण बाकी सगळं गेलं. सो हे आधिभौतिक. भौतिक म्हणजे ऐहिक ह्याच्याशी जोडलेलं आहे म्हणून आधिभौतिक दुःख. आधिदैविक मागच्या जन्मात ज्या घराण्यात आपण जन्माला आलेलो असतो त्या कुटुंबाच्या देवदेवतांप्रित्यर्थ त्या जन्मी काही कुलधर्म कुलाचार कुलोपासना केली असतात. त्याचे फल या जन्मीच्या देवदेवतांद्वारे आपणास प्राप्त होते.
परंतु मागच्या जन्मी जर काही कुलाचार झाले नसतील किंवा अर्धवट राहिले असतील किंवा ते पिढ्यानपिढ्या चालत आले त्याप्रमाणे घडले नसतील तर या जन्मी दोष निर्माण होतात. तसेच प्राप्त जन्मात दुःख निवारणार्थ भिन्न भिन्न देवतांची केलेली उपासना, व्रतवैकल्ये इत्यादीपासून निर्माण झालेली अशांतता, दुःखे या सर्वांना आदिदैविक दुःख म्हणतात. म्हणून ते म्हणतात सोमवारी शंकराचं स्तोत्र, मंगळवारी गणपतीचं, बुधवारी नाही. आता फक्त आपल्यासाठी ओंकार सांग. या तीर्थक्षेत्री गेलं, त्या तीर्थक्षेत्री गेलं नाही. आपल्यासाठी आता फक्त आपलं केंद्र. कळतंय? इतकं सोपं केलं आहे दादांनी की नको ते देवाधिक, कारण त्यांनी जोडून दिलेलं आहे तुम्हाला देवाधिक, जन्मजन्माचा ऋणानुबंध जोडून दिलेला आहे. तर अजून जाऊन दुसऱ्या ठिकाणी त्याच्यात दोष निर्माण करू नका. कळतंय? नवस केले, हे केलं, नका करू. आध्यात्मिक जेव्हा इच्छा परत्वे जन्म होतो तेव्हा देहात 50% दैहिक शक्ती व 50% आत्मिक शक्ती अंतर्भूत असते. त्यामुळे जन्मप्राप्तीनंतर काही काळ जीवन सुखशांती समाधानात गरजा पूर्ण करण्यात व्यतीत होतो. परंतु त्यानंतर काही अडचणी, दुःखे निर्माण होऊन जीवनात गुरूंची कमतरता जाणवते. म्हणजे आपण सुख भोगलं, कारण 50% दैहिक शक्ती आणि 50% आत्मिक शक्ती. आपण जर का ती आत्मिक शक्ती वापरून टाकली तर सुखाचा काय घे. नंतर मग आपल्याला जाणीव होते की आपल्याला दुःखच दुःख आहे आणि मग तुम्हाला गुरूंची कमतरता जाणवते. अशी निर्माण झालेली जी दुःखे आहेत त्यांना आध्यात्मिक दुःख म्हणतात. आणि हे आध्यात्मिक दुःख शेवटी तुम्हाला गुरुभेट घडवून आणते. कळलं? आय होप. विषय खूप हे कठीण होता तो गुणानुबंधाचा, पण तुम्हाला लेमॅन लँग्वेजमध्ये मी सांगायचा प्रयत्न केला आहे की आपल्याला काय करायचं आहे, रादर दॅन ती म्हणजे गुरुवलय आता आपल्या देहिकेच्या बाजूला आलेलं आहे आणि मग जन्म हे जे सगळं दाखवून तो आपल्याला डोक्याला हे करण्यापेक्षा विमोचन केल्यावर दादांनी गुरुदीक्षा देऊन गुरुवलय तुमच्या ह्याच्यात, त्यामुळे तुम्ही दोष जरी काही केलं चुकून मागून तरी ते त्या गुरुवलयात विसर्जित होतात. ते जाऊन पुन्हा मागच्या सगळ्या 5 ऋणानुबंधांमध्ये ॲड होत नाही. पण ते सतत करणं म्हणजे आपण आपल्या गुरूंचे आचरण फॉलो करत नाही आहोत. तर ही कुठेतरी खंत आपल्या मनाला आता याच्या पुढे जाणवली पाहिजे आणि त्या खंत प्रमाणे जर सतत आपण जगलो तर आपला गुरूंवरचा विश्वास दृढ होईल आणि आपल्याला सतत प्रत्येक गोष्ट करताना जाणीव होईल. चुकणार नाही असं मी म्हणत नाही, पण पाय निदान मागे खेचला जाईल. कळतंय? आपल्याला दुसऱ्यांबद्दल चांगलं विचार करण्याची बुद्धी होईल. त्याने वाईट जरी आपलं केलं तरी त्याच्याबद्दल चांगलं चिंतण्याची गरज आहे. किंवा सपोज आपण चांगलं करू शकत नसू तर तिथे थांबा, त्याच्याबद्दल न्यूट्रल राहा. चांगलं नाही करू शकत तर वाईट मात्र करायला जाऊ नको. त्याला आता बरोबर समजेल, आयुष्यात कधीतरी त्याला अक्कल येईल. नको, त्याचं चांगलं होऊ दे आणि मला त्याच्यापासून थोडी दूरी ठेवलेली जास्त चांगली, कारण मला चुकून माझे विचार उलटे व्हायला नको. ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला फक्त फॉलो करायचे. आणि दादांनी इतकं सगळं आपल्याला करून दिलेलं आहे की आपण ह्या दादाबाबांच्या गुरुमार्गात आल्यावर मला वाटतं या जीवनाचं सार्थक करून काही जन्म तरी कमी करूच शकतो जर आपण आपलं जीवन आचार विचार उच्चार गुरुमार्गाप्रमाणे व्यतीत केले तर. आणि ह्याच्यात थोडक्यात हे आचार उच्चार विचार एकरूप करून वगैरे इतके पण विचार करण्यापेक्षा प्रत्येक माणसाबद्दल आत्मीयता बाळगली, आपण प्रत्येक माणसाला त्याच्या दुःखात धीर दिला, आपण आपल्याला जमेल तेवढी दुसऱ्याला मदत केली, त्याला दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, आपलं जे काही 100 रुपये कमवले तर 5 रुपये आपण दान केले, गरिबांना गोरगरिबांना दानधर्म केला. हे एवढं जरी केलं तरी आपण मानवता धर्माचं पालन करतो आहे. आणि म्हणजेच आपल्या आचार विचार उच्चारांमध्ये एकवाक्यता येते. ओंकार साधना त्याच्यासाठी करायची. ओंकार साधना आधी आपण फक्त एक आचार म्हणून करतो आणि हळूहळू ओंकार साधना कधी ती आपल्यामध्ये रुजत जाते कळत नाही आहे आणि मग ती तुम्हाला हे वागायला भाग पाडते. म्हणून नित्य ओंकार साधना पण गरजेची आहे. भलेही आधी ती अशीच रुटीन म्हणून होऊ दे. रुटीनची ती कधी, जसं आपण आधी सेवा रुटीन म्हणून केलं, मला या दुःखातनं बाहेर निघायचं म्हणून मला सेवा करायची आहे आणि मग कधी आपण ती
पूजा करायला लागलो, त्याच्यात गोडी निर्माण झाली, कळलं नाही. सेम वेने ओंकार साधण्याचा. ओंकार साधना अशा तऱ्हेने फॉलो केली तर तुमचं सगळं छान होईल. अनुष्ठान मांडा जेणेकरून ऋणानुबंध अधिक बांधले जाणार नाही. पौर्णिमा आणि अंबाचीचं त्याच्यामधनं तुम्हाला पुन्हा अजून चांगलं वागायची येईल. त्यातून कधी कधी आपल्याला आतून इच्छा होत असते बघा की आरतीला जायचं आहे किंवा केंद्रावर जायचं आहे, पण आपण म्हणतो नाही ते माझी डेडलाईन आहे, माझंच झालं आहे तसं, तर ती माझी डेडलाईन आहे, ती तर पुरी करायची आहे, मग आज नको जाऊया. हे जे आहे ना ते तुमचा आत्मा तळमळीने सांगत असतो की जाऊया आपण. पण तुम्ही जन्मकर्म जे काही आहे त्याच्याप्रमाणे त्याला तुम्ही प्राधान्य देऊन तुम्ही येत नाही. तर जेव्हा ती आतला आवाज तुम्हाला सांगत असतो ना आज उठ आणि जा, तेव्हा उठायचं आणि यायचं. कारण ते जे डेडलाईन आहे ना त्याला तुम्ही 4 तास खर्च करणार ना, तुम्ही इथे येऊन गेल्यावर ते 2 तासात होतं. पण ते आपल्याला कळत नाही. डेडलाईन आहे आणि चुकली तर माझी नोकरी जायची ना, त्याच्यापेक्षा ते केलेलं बरं. पण हे नाही समजत की इथे येऊन त्या अर्धा 1 तास काढून आपण गेल्यावर ती डेडलाईन 4 तास 5 तास लागणार होते, ती आपली 2 तासात होते. तेव्हा जे आतला आवाज आपल्याला जे सांगतोय ना तो तुमचा आत्मा सांगतोय, कारण त्याला या जन्माचं सार्थक करून जायचं आहे. आणि दादा बाबा भेटल्यावर तर तो अजूनच खुश आहे की मला जायचं आहे जन्माचं सार्थक करून. मग त्याला आपण त्याचं ऐकून वागलं पाहिजे. तो तुमचा आतला आवाज कळतंय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचाय. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांना दादाबाबांच्या आचार विचार उच्चाराप्रमाणे वागण्याची उपरती आपल्या सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांना इन्क्लुडिंग मी, होऊ दे हीच गुरुचरणी प्रार्थना. आणि काही चुकलं असेल तर क्षमा करा. आणि थँक्स तुम्ही आल्याबद्दल. हां, तुमचे कोणाचे प्रश्न असतील तर विचारा. तिथं विचारलं तुम्हाला. हां, चुकीचं असं नाही आहे, पण त्यात वाहवत जाणं चुकीचं आहे. म्हणजे आता जर इथनं सांगितलं आहे तुम्हाला की हे करू नका ते करू नका, तर आपल्यासाठी हे एकच आहे. चूक बरोबर असं काही नसतं. म्हणजे मी काय सांगते ना, आपण घरी जे सत्यनारायण म्हटलं तर ते पण म्हणजे घालणं योग्य आहे की ते तुम्ही इथे सेवकांना येऊन जर विचारलं, नाहीतर मग काय करायचं, ते 500 रुपये तुम्ही सत्यनारायणासाठी काय करा, ते तुम्ही इथे गोरगरिबांसाठी आपलं आहे मग तिथे घालायचं. आणि दुसरं आता लहान मुलांना म्हणजे हे संस्कार करण्यासाठी काय आपण सगळं आई वडिलांनी, आताची पिढी तुम्हाला माहिती आहे, माझी पिढी सोडा. तर आपल्या इथे दर महिन्याला ज्ञानसंवेदना वर्ग असतो लहान मुलांचा. तिथे आपल्या मुलांना घेऊन यायचं आणि आपसूक तिथे जरी ती मुलं आधी मस्ती करत असली काहीतरी त्यांच्यामध्ये ते व्यवस्थित निर्माण. आणि छान झालं तुमचं, आधी भौतिक आधी दैविक सगळं ऐकायला मिळालं. आणि चूक बरोबर काही नाही आणि आपण चुकणारच आहोत, पण त्यातून मग मात्र सुधारायचं. अजून कोणाला काही क्वेश्चन नाही येत नाही याच्यावर असतील तर विचारा, कारण काकांनी सांगितलेलं की 5 मिनिटं तरी त्यांना क्वेश्चन आन्सर जर कोणाला काही असेल विचारायचं तर ते त्यानुसार देऊ. पण माझा जरा 5 मिनिटं जास्तच काय 10 मिनिटं जास्त नाही आहे ना.